प्रेम पुजारी या चित्रपटातले गाणे आणि देवेंद्रची कुठे प्रेम पुजारी सपनों की गीतांजलि तो मन की गली में महके जो हरदम ऐसी जुही की कली तो छोटा सफर हो लंबा सफर हो सोनी डगर हो या मेला याद तो आए मन हो जाए जकेला हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई बार हाँ इतना मधुर तेरा मेरा उत्तर हो दक्षिण तू हर जगह मुस्कुराए जितना ही जाओ मैं दूर तुझसे उतनी ही तू पास आए आंधी ने रोका पानी ने टोका दुनिया ने हंसकर पुकारा तस्वीर तेरी सबसे किनारा हाँ बादल बिजली चंदन पानी जैसा अपना प्यार लेना होगा जन्म हमें कई बार हाँ इतना मधुर तेरा मेरा लेना होगा जन्म हमें कई या जगण्यावर शतदा प्रेम करावे, या जन्मावर या जगण्यावर
शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे शतदा प्रेम करावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर चंचल वारा या जलधारा बिजली काळी माती चंचल वारा या जलधारा बिजली काळी माती हिरवे प्राण तशी उडून आली पादी बघून मुलांचे बघून मुलांचे हळवे ओठ स्मरावे या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे या जन्मावर रंगांचा उघडूनिया पंखा सांज कोणी केली रंगांचा उघडूनिया पंखा सांज कोणी केली काळोखाच्या दारावरती काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेळी सहा ऋतूंचे सहा सोहळे सहा ऋतूंचे सहा सोहळे येथे
आजचा हा मुख्य कार्यक्रम या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे म्हणजे नक्की काय करावं या सांगण्यासाठी याचा खरा अर्थ ज्यांना कळला आहे ते सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे मॅनेजर हर्षद जाधव यांना मी मंचावर आमंत्रित करते. हर्षदजी, मी मंचावर आमंत्रित करते पीतांबरी कंपनीचे नॅशनल सेल्स मॅनेजर शकुना चौधरी यांना. प्लीज यू क्लॅप्स. फिजिओथेरपिस्ट डॉक्टर वेदिका उपाध्याय खास आपल्याला काही गाईडलाईन्स देण्यासाठी आले, त्यांना मी आमंत्रित करते. मेजर साहेब, आपणही यावं मंचावर. हो हो, गुरुजी, मी सर्वीकडे आहे. हो, मंचावर पण आहे अदृश्य रूपात. गुरुजी मंचावरती या. ज्येष्ठ नागरिक संघ RTO परिसर चारबंगा यातर्फे मी शुभदा तायशेटे आपले सगळ्यांचं स्वागत करते आणि त्याचबरोबर रंगमंच आपल्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचंही मनापासून स्वागत. गुरुजींना विनंती करते की त्यांनी श्री हर्षद जाधव यांची ओळख करून द्यावी. नमस्कार. मी आज आपले प्रमुख पाहुणे सन्माननीय हर्षद जाधव यांची थोडक्यात ओळख करून दिली. पण ओळख करण्यासाठी हर्षद जाधव आणि आमचं काय नातं आहे तेही सांगतो. हा हर्षद जाधव माझा नातू आणि त्याचा जन्म तो वसईला इथे त्याचा जन्म झाला, पण त्यांचं खरं गाव हे आमच्या केळवाजवळ एडवण नावाचं गाव आहे. त्या एडवणलाही त्यांचं मोठा घर आहे. त्यांचे वडीलसुद्धा बँकेमध्ये होते. हे हर्षद जाधव यांची नोकरी सेंट्रल बँक ऑफ इंडियात व्यवस्थापक मॅनेजर म्हणून या पदावर आहे सध्या. त्यांची शैक्षणिक पात्रता मराठी विषयात मुंबई विद्यापीठातून उच्च विद्या श्रेणी पदव्युत्तर पदवी त्याने पत्रकार संघाचाही मिळवलेली आहे. ते कवी आहेत, लेखक आहेत, संपादक आहेत, नेत्रदीपक सूत्रसंचालक व अंधकरणाच्या क्षेत्रात कार्यरत असतात ते म्हणून काम करते. 2006 आणि 2007 सालात कुपन युथ फेलोशिप कार्यक्रमामध्ये अंध फेरीवाल्यांची जीवनसुरक्षा या विषयावर संशोधन करणाऱ्या संशोधक गटाचे ते मुख्य आहेत. 2009 आणि 2010 या सालामध्ये कुपन प्रकटकर संशोधक युवा पाठ्यपुस्तकी प्रकल्पात करिअरच्या वेगळा वाटा शोधणाऱ्या व्यक्ती अंध व्यक्ती या विषयावर त्यांचं एक संशोधन आहे. त्याने जे जे काही कार्यक्रम केले त्या कार्यक्रमाची नावं दिलेली आहेत. असा उजाळा अंधार, माझ्या स्वतःच्या जडगणनीतून अंध व्यक्तीच्या जगण्याची एक झलक, संवाद आणि कवितांच्या माध्यमातून ते सादर करणार आहे. अजूनही काही असल्यास मला सांगावे, मी तुमच्याशी त्या बाबतीत गप्पा करेन. अशा तऱ्हेचे हर्षद जाधव आज बँक मॅनेजर म्हणून आपल्याकडे बसलेले आहेत. ते स्वतः अंध आहेत. अंध असून सुद्धा त्यांनी इतकी फार मोठी प्रगती केली आहे आणि एवढं शिक्षण कसं काय केलं असेल ते त्यांनाच माहिती. तेव्हा थोडक्यात त्याची मी परिचय करून दिलेला आहे. श्री हर्षद जाधव आपल्या मनोगत व्यक्त करतात. नमस्कार. RTO परिसर ज्येष्ठ नागरिक संघ या संस्थेच्या वतीने आयोजित आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या मंचावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांना मी अभिवादन करतो
आणि आपण सर्व जे माझे कोणी आजी आजोबा असाल, कोणी काका काकू, मामा मामी, मावशी, अशाच नात्याने आपण सगळे ज्येष्ठ नागरिक आहात. तर आपणा सर्वांनाही माझं विनम्र अभिवादन. केळवेकर बाबांनी, मी त्यांना केळवेकर बाबाच म्हणतो अगदी लहानपणापासून, माझ्या जन्मापासूनच्या आतापर्यंतच्या वाटचालीचे ते प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. आमच्या गावचे अत्यंत ज्येष्ठ श्रेष्ठ नेते आहेत. गावापलीकडे जिल्हा आणि आता मुंबईतही तुमच्यासोबत ते काम करतायत. तर त्यांच्यामुळे, त्यांच्या आग्रहामुळे आणि आपण सर्व या ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी मान्यता दिल्यामुळे आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणाशी छोटासा संवाद साधण्याची एक संधी मला जी मिळते आहे त्याविषयी मी पहिल्यांदाच सर्वांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मला म्हणजे तुम्हाला काही लेक्चर वगैरे देण्यात फार स्वारस्य नाही. माझ्या काही कविता आणि थोडंसं माझ्याविषयीचं आपल्याशी संवादाच्या माध्यमातून बोलणं असा एकूण माझ्या वक्तव्याचा रोख असणार आहे असं मी स्वतःशी ठरवलेलं आहे. फक्त आपण सर्व कार्यक्रमांची सुरुवात जेव्हा करतो तेव्हा ती सुरुवात आपल्या प्रत्येकाच्या मनातला एक आदर्श असतो, एक आराध्य असं एक स्थान कोणातरी आपण दिलेलं असतं. तर त्यांच्या स्मरणाने आपण ही सुरुवात करत असतो. आपल्या सगळ्यांनाच बहुतेक माहिती असणार आहे की एक अंध व्यक्ती म्हणून जेव्हा माझी जडणघडण होते आहे, आज मी तुमच्यासमोर जो उभा आहे किंवा माझ्या हातात तुम्ही जे हे कागद बघता आहात, तर मी इतक्या आत्मविश्वासाने तुमच्याशी का बोलू शकतो आहे, कसं बोलू शकतो आहे. तर एकतर मी जन्मल्यानंतर माझ्या आईवडिलांनी जेव्हा त्यांना माझ्या अंधत्वाची शक्यता लक्षात आली तेव्हा त्यांनी मला कुठल्याही बुवा बापू किंवा साध्वी ऋतंबरा असे कोणाकडेही नेलं नाही. त्यांनी मला नेलं ते एका नेत्र चिकित्सा शिबिरात आणि डॉक्टरांच्या अत्यंत निष्णात अशा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली माझं अंधत्व सिद्ध झालं. आणि वयाच्या 4.5व्या वर्षी काळजावर दगड ठेवून माझ्या आईवडिलांनी मला वर्डीच्या हॅपी होम या अंधशाळेमध्ये शिक्षणासाठी घातलं, जी बोर्डिंग स्कूल होती, जी वसतिगृह शाळा होती. इथे मी आठवडाभर राहायचो आणि 2 दिवस आईवडिलांकडे यायचो. तर 4.5 वर्षाच्या मुलाला अशा पद्धतीने सोडणं हे किती कठीण झालं असेल माझ्या आईबाबांसाठी याची कल्पना आपण सगळे करू शकता. आणि मग त्या शाळेत लुई ब्रेल यांनी संशोधित केलेल्या ब्रेल लिपीच्या माध्यमातून माझ्या शिक्षणाची सुरुवात झाली. आणि आज या क्षणापर्यंत त्या ब्रेल लिपीने मला जी साथ दिलेली आहे त्याविषयीची माझ्या मनातली कृतज्ञता जी आहे लुई ब्रेल यांच्याविषयीची, ती कृतज्ञता मी एका गाण्यामध्ये, एका कवितेमध्ये काव्यबद्ध केलेली आहे, गीतबद्ध केलेली आहे. तर तिच्या सादरीकरणाने मी माझ्या आजच्या संबोधनाला सुरुवात करतो. आम्हा न माहित सूर्य कोण, आम्हा न माहित सूर्य कोण आणि किरणे कशी तयाची रे. अंधत्व हे खूप वेगवेगळ्या प्रकारचं असतं. कोणाला काहीच दिसत नसतं, कोणाला थोडासा उजेड अंधार याची जाणीव असते. मला थोडासा उजेड अंधार कळतो, पण अनेकांना त्यातलं काहीच कळत नसतं. म्हणजे अंधार काय आहे किंवा उजेड काय आहे या संकल्पनाच माहीत नसतात. म्हणून आम्हा न माहित सूर्य कोण आणि किरणे कशी तयाची रे. अमुच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना अमुची रे. अज्ञानाच्या अंधाऱ्या घोर भिववित्या रात्री रे. अज्ञानाच्या अंधाऱ्या घोर भिववित्या रात्री रे. तुझ्या जीवनी परंतु येतात थरार त्यांच्या गात्री रे. दिव्य बुद्धीने तुझ्या उजळल्या तमातही नवदीप्ती रे. अमुच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना अमुची रे. षडबिंदूंच्या स्पर्शलिपीची घडवून या नवक्रांती रे. षडबिंदू 6 टिंबांची फक्त लिपी आहे. आपण सगळे लिहिता तेव्हा अ साठी एक वेगळी आकृती, ए साठी वेगळी आकृती, रोमन किंवा देवनागरीतलं आपलं स्वरूप असतं. आमची ही जी ब्रेल लिपी आहे जी आम्ही स्पर्शाने वाचतो ती फक्त 6 टिंबांची लिपी आहे. त्या 6 टिंबांमध्ये जगातल्या सर्व भाषेतली सर्व अक्षरं सामावलेली आहेत. म्हणजे खरं तर ही एक जागतिक लिपी आहे आणि सर्व भाषांना सामावून घेणारी लिपी आहे. तर षडबिंदूंच्या स्पर्शलिपीची घडवून या नवक्रांती रे. आणि 20 अंधांच्या बोटी नव तेजाची क्रांती रे. नव तेजाची क्रांती रे. मिटल्या नयनांतून फाकल्या, मिटल्या नयनांतून फाकल्या विश्वासाच्या ज्योती रे.
आमच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना आमचे रे. तुझ्यामुळे जगण्यास पूर्णता, तुझ्यामुळे जगण्यास पूर्णता आणि प्रतिष्ठा जगती रे. जे मी सुरुवातीला म्हटलं, तुझ्यामुळे जगण्यास पूर्णता आणि प्रतिष्ठा जगती रे. ज्ञानासह विज्ञान उमगले कर्तृत्वाये भरती रे. अशीच ठेवू अविरत बहरत लुई ब्रेल तव कीर्ती रे. अमुच्यासाठी सर्व तूच घे लुई वंदना अमुची रे. घे लुई वंदना अमुची रे. बाबांनी माझा परिचय करून देताना एक उल्लेख केला, आपल्यापर्यंत तो पोहोचला असेल किंवा थोडासा निसटलाही असू शकतो, की म्हणजे मी शाळेत गेलो. शाळेत मी तुम्हाला सांगायला मला म्हणजे त्यात काही वावगं वाटत नाही, पण ही जी ब्रेल लिपी आहे, ही ब्रेल लिपी सुरुवातीला माझ्या बोटांना काही जाणवत नव्हती, तिचं आकलन मला नीट होत नव्हतं. आणि या कारणासाठी म्हणून इयत्ता 2रीमध्ये मी नापास झालो. त्यानंतर इयत्ता 6वीमध्ये पुन्हा एकदा नापास झालो. म्हणजे त्यावेळी जो अल्लडपणा असतो, अभ्यास वगैरे याशी काही फारसं आपलं देणं घेणं नसतं, अजाणतेपणा असतो, त्या सगळ्याचा परिपाक असेल. पण मी 6वीतही नापास झालो. खरं तर माझ्या आईवडिलांसाठी ही खूप कष्टकारदायक गोष्ट होती, कारण मुलाला आपण बाहेर ठेवलेलं आहे, वसतिगृहात तो राहतो, घरी फारसं त्याचं येणं जाणं नाही, आणि अशा वेळी अशा प्रकारे 2 वेळा नापास होणं त्याच्यासाठी खूप क्लेशकारक होतं. पण ते झालं. त्यावेळी ते काही मी मुद्दामून केलं नाही, पण माझ्याकडून झालं. पण याची भरपाई मात्र मी नंतरच्या काळात केली. आणि इयत्ता 10वीमध्ये आमचा 10-12 मुलांचा वर्ग होता. मुलांची शाळा होती ही, वसतिगृह शाळा असल्यामुळे. तर त्या 10-12 मुलांच्या वर्गामध्येच नाही, तर आपलं जे राज्य शिक्षण मंडळ आहे, SSC बोर्ड, त्यातल्या मुंबई विभागामध्ये 82% हे सर्वाधिक गुण मिळवून मी अंध विद्यार्थ्यांमध्ये पहिला आहे. अर्थात तेही फार काही त्याच्यासाठी मी माझे कष्ट तर घेतले, पण ते एक आपल्याला संधी मिळाली आणि त्याचं सोनं केलं, अशा स्वरूपाचं ते सगळं घडलं. आणि मी तिथे 11वी-12वी रुईया महाविद्यालयातून मी पदवी घेतली. मुंबई विद्यापीठातून जसं बाबांनी सांगितलं, मी मराठी विषयामध्ये माझं अगदी लहानपणापासून शाळेत असल्यापासून मला लेखनाची आवड होती आणि मराठी भाषेतच आपण काहीतरी करावं हे तेव्हाच ठरवलं होतं. त्यामुळे मराठी विषयातून मी MA केलं. सोबत थोडीशी पत्रकारितेची आवड असल्यामुळे मुंबई मराठी संघ या संस्थेच्या माध्यमातून पत्रकारितेचा अभ्यासक्रम मी डिप्लोमा पूर्ण केला. पण काय असतं की आपल्याला स्वतःला कितीही वाटत असतं की आपण हे करू शकतो, ते करू शकतो, परंतु आपली जी व्यवस्था आहे, जी सिस्टीम आहे, ती तितकीशी परिपक्व नसते. आणि त्यामुळे मला जे वाटतं ते मी करू शकतो हे समोरच्यांना पटवून देणं बऱ्याचदा कठीण जातं आणि ते पटवून घेतलं जात नाही. परिणामी मला जे करायचं होतं, माझ्या शिक्षण क्षेत्रात, महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्रात अध्यापनाचं काम करण्याची फार इच्छा होती, परंतु ते साध्य झालं नाही अनेक कारणांनी. त्यामुळे मग बँकिंग परीक्षा देत गेलो. 6-7-8 परीक्षा दिल्या आणि एका सेंट्रल बँकेच्या परीक्षेत मी बऱ्याच प्रयत्नांनी, बऱ्याच परिश्रमांनी उत्तीर्ण झालो आणि मग ती नोकरी मिळाली. त्यावेळी लिपिक म्हणजे क्लेरिकल म्हणूनच ती नोकरी 2011 साली मला मिळाली. पण 3 वर्षानंतर जेव्हा प्रमोशनची संधी येते तेव्हा त्या प्रमोशन परीक्षेला बसून पहिली स्केल 1 झालो आणि आता 18 साली स्केल 2 झालो. अशी आतापर्यंतची माझी जी व्यावसायिक म्हणून आपण अशी वाटचाल राहिलेली आहे. पण हे मी सांगितलं माझ्याविषयी सांगण्यापेक्षा मला जे सांगायचं होतं किंवा सांगायचं आहे ते हे, की मी जरी इथपर्यंत पोहोचू शकलेलो असलो तरी आमच्यातली अनेक मंडळी इथपर्यंत पोहोचू शकत नाहीत अनेक कारणांमुळे. शिक्षणाचा अभाव असेल, मी म्हटलं तसं सिस्टीमची जी म्हणजे व्यवस्था जी आहे ती समजून घेत नाही, की क्षमता आहेत पण त्या समजून घेण्यात व्यवस्था अनेकदा कमी पडते आणि योग्य संधी ज्या आम्हाला मिळायला हव्यात त्या मिळत नाहीत. आपण सर्वांनी पूजा खेडकर हे नाव ऐकलं असेल, की जी अपंग नसतानाही ती IAS परीक्षा उत्तीर्ण होऊ शकली, कारण व्यवस्थेने तिला सगळ्या खोट्या गोष्टी करण्याची संधी दिली. पण जे खरे अपंग असतात त्यांना मात्र व्यवस्था काही करू देत नाही, खरं त्यांना सिद्ध करू देत नाही. तर अशामुळे काय होतं की काही मंडळी ही जो हॉकिंग म्हणतो आपण, फेरीवाल्याच्या व्यवसायाकडे वळतात. कारण पोट तर भरायचं असतं, एक वय उलटून गेलेलं असतं, कुटुंब आलेलं असतं, त्या सगळ्याचं पोट भरण्यासाठी म्हणून स्वतंत्रपणे काही करणं हे गरजेचं असतं.
तर त्या आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींचं जे दुःख होतं किंवा त्यांची जी वेदना होती ती शोधण्याचा प्रयत्न पुकार युथ फेलोशिप या एका प्रकल्पाच्या माध्यमातून मी तरुण वयात त्यावेळी 2006 साली वगैरे केला होता. आताही तुमच्यापेक्षा तरुणच आहे, पण मला असं वाटतं की तुम्ही सगळे पण तरुणच आहात मनाने. कारण जी गाणी या ठिकाणी सादर झाली आता मगाशी ती ऐकल्यानंतर माणूस जरी कितीही वय त्याला कधी थोडंसं शरीर थोडंसं साथ देत तरी मन आपलं कायम तरुण राहतं ही गोष्ट या सर्व गाण्यांच्या माध्यमातून मला समजली. आणि एक त्यातली मिश्किली म्हणून आपण सगळ्यांनी मिश्किलपणे घ्यावं त्यातलं एक शेवटचं गाणं अरुण दातेंचं जे मंगेश पाडवरचं जे गाणं गायलं गेलं त्याच्यामध्ये एक ओळ होती की फुलांकडे बघून खरं तर कुणाच्या तरी ओठांची आठवण होते, पण त्या काकांना कुणाची तरी ओठ असं तर त्यांनी म्हटलं असतं, कदाचित रात्रीचं जेवण मिळालं नसतं तर म्हणून त्यांनी मुलांच्या ओठांची उपमा दिली. आता मिश्किलपणे घ्यावं काकांनी सुद्धा आणि काकूंनी सुद्धा. तर ह्या माझ्या अंध फेरीवाल्या मित्रांसाठी म्हणून ज्यावेळी मी ते संशोधन केलं तर त्या संशोधनातून मला जे काही कळलं ते माझा पिंड हा कवीचा किंवा गाणं लिहिणाऱ्याचा असल्यामुळे मी ते एका गाण्यातून शब्दबद्ध केलं. तर ते मला आपणा सर्वांसमोर ठेवावं असं वाटतंय, तर ते मी ठेवतो. चालेल ना? तुम्हाला कंटाळा आला की सांगा, थांबा आता म्हणून, काय हरकत नाही. तर हे गाणं आहे एका लोकगीताच्या चालीवर लिहिलेलं. आपण सर्वजण नक्कीच ट्रेनमधून प्रवास केलेला असेल, लांब पल्ल्याच्या म्हणजे टू ट्रेनमधून गावी वगैरे गेलेला असाल, रेल्वेच्या पुलावर किंवा अनेक ठिकाणी आपण असे अंध फेरीचा व्यवसाय करताना काही विकताना चैन लॉक टाळं किंवा वेगवेगळ्या वस्तू विकताना वह्या विकताना वगैरे पाहिलेले असाल केव्हा ना केव्हा तरी, तर कदाचित तुमच्या डोळ्यासमोर ते सगळं येऊ शकेल. तर काय तुझं गेलं साहेबा, काय तुझं गेलं साहेबा, काय तुझं मी लुटलंय, काय तुझं मी घेतलंय, अरे माझ्याच अंगावरती माझं दुकान मी थाटलंय, माझ्याच अंगावरती माझं दुकान मी थाटलंय, अरे मांडतो न बाकडा मी घालतो न पथारी, मांडतो न बाकडा मी घालतो न पथारी, अंगावरती हातामंदी ओझ सांज सकाळी, डोळ्याच उनेपण, डोळ्याच उनेपण असं भरून काढलंय, असं भरून काढलंय, माझ्याच अंगावरती माझं दुकान मी थाटलंय, एका हाती माल आण दुजा हाती काठी, काठी म्हणजे आमची जी पांढरी काठी असते, एका हाती माल, माल म्हणजे जे विकतो ते, हा वेगळा काय अर्थ काढू नका, एका हाती माल आणि दुजा हाती काठी, किलू किलू भरवझ घालून या पाठी, धावणाऱ्या गाडी मंदी, धावणाऱ्या गाडी मंदी जगन सुधारले, जगन सुधारले, माझ्याच अंगावरती माझं दुकान मी थाटले, कायदा आणि नियम तुझा देत नाही चाकरी, अरे कायदा आणि नियम तुझा देत नाही चाकरी, हक्काची माझी मला देत नाही भाकरी, भीक मागण्या परास, भीक मागण्या परास, कष्ट गोड मानले, कष्ट गोड मानले, माझ्याच अंगावरती माझं दुकान मी थाटले, अरे हक्क तुला जगण्याचा मीच काम राव, सांग हक्क तुला जगण्याचा मीच काम राव, हसणार तू खुशाल मीच कारडाव, भूक आणि गरिबीशी, भूक आणि गरिबीशी लढण्याचं घाटलंय, लढण्याचं घाटलंय, आणि म्हणून माझ्याच अंगावरती माझं दुकान मी थाटलंय, माझ्याच अंगावरती माझं दुकान मी थाटलंय.
सगळ्यांचा ऐकून किंवा सगळ्यांना बघून म्हणण्यापेक्षा सगळ्यांना अनुभवून मला माझ्या आईवडिलांची तर आठवण आलीच. आज ते असते तर तेही अशाच 70च्या वयात दोघेही असते. आणि तितकीच आठवण मला माझ्या आजीची आली. माझ्या वडिलांची आई माझी आजी, बाबा त्यांना मी ओळखत होते. तर हे आजीची आठवण येण्याचं कारण हे की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सध्या आपली गावं ओस पडत चाललेली आहेत. आपण सगळेच शहरात राहायला आलो. आम्ही गावातून येळवडकडून वसईला माझे बाबा आले. आम्ही वसई सोडून आता गोरेगावात राहायला आलो. तर अशी आपली सगळ्यांची जी वाटचाल आहे आपल्या पोटासाठी, पोटापाण्यासाठी, आपल्या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं म्हणून असेल, वेगवेगळ्या कारणांनी ही गावातून शहराकडे होत चालली आणि गावं ही ओस पडत चालली. तर गावं ओस पडत चालली तरी पण गावात ही जी ज्येष्ठ मंडळी आहेत, वृद्ध मंडळी आहेत, ती एकाकी राहत आहे. आणि आपण सगळे आता या दर महिन्याच्या कार्यक्रमातून जसा विरंगुळा शोधता आहात ज्येष्ठ नागरिक म्हणून, आपण आपलं मन रिझवण्यासाठी, एकत्र येण्यासाठी, संवाद साधण्यासाठी, तर तसा काही एक विरंगुळा या गावातल्या मंडळींसाठी फारसा नसतो. त्यांची मुलं, त्यांची नातवंड, त्यांची पतवंड त्यांच्या सोबत येणं, घरी येणं, हाच त्यांच्यासाठी विरंगुळा असतो किंवा हाच त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण असतो. आणि मी हे अनुभवलं की आमच्या गावात 2 सण, एक गणेशोत्सव आणि एक होलिकोत्सव, या 2 सणांना आम्ही सगळे गावी जातो. आणि माझी आजी जेव्हा असायची तेव्हा ती या 2 सणांची खूप आतुरतेने वाट पाहायची. कारण आम्ही सगळे जाणार, तिला भेटणार, याचं तिला खूप अप्रूप असायचं, कौतुक असायचं आणि तिची वाट पाहत असायची. या दोन्ही सणांच्या साजरीकरणामध्ये किंवा ते सण सुरू करण्यामध्ये आपले केळवेकर बाबा, केळवेकर गुरुजी त्यांना आपण म्हणता, त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्यांचे ज्येष्ठ बंधू होते, त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. तर ह्या गणेशोत्सवाचा जो अनुभव आहे माझा, की काय वाटत असेल या आपल्या गावातल्या सगळ्या मंडळींना जी एकटी राहतात, वर्षभर जे एकटे असतात आणि एखाद्या सणानिमित्त गाव भरतो आणि लगेच तो मोकळा होतो, 2 दिवस संपले, 4 दिवस संपले की, तर ती भावना व्यक्त करणारी ही ओवीबद्ध रचना आहे. ती मी आपणासमोर ठेवतो. पुन्हा एकदा थोडा गाण्याचा प्रयत्न करतो. आपल्या कानावर थोडा अन्याय होईल पण माफ करा. गणेशोत्सव नावाची ही एक ओवीबद्ध रचना आहे. सरू गेला सरावण, माय धरा उजवून, श्रावण. सरू गेला सरावण, माय धरा उजवून, आता येईल भादवा चौथ देवाची घेऊन, देवाजीच्या येण्याची मना लागता चाहूल, घुमुला मना लागता चाहूल, घुमू लागतील कानी सगी सोयरी पाऊल, गावाच्या येशीवर भोंगा वाजवी मोटार, येस पारव लांडून साध येई कानावर, संग धावत दुडदुड येती पोर नातवंड, झालं घराच गोकुळ डोळी भरला आनंद, आता अंगण नाचल, आता शिवार हासल, गाव सारा सुनाटला, गजब जाया लागल, पार देऊळ फुलल, टाळ मृदुंग बोलल, गणू गवरीच नाव गाव आभाळी भरल, गणू गवरीच नाव गाव आभाळी भरल. असं सगळं 1-2 दिवस चालेल, पुढे 1.5 दिवस, पुढे 5 दिवस चालेल. आणि मग दिस 4 गणा संगे असा वळीव येईल, दिस 4 गणा संग असा वळीव येईल, आली त्याचे सोबतीला
सरळ निघून जाईल मुना मग पुन्हा साल भर डोळा आखाड भरेल आखाड आषाढ मग पुन्हा साल भर डोळा आखाड भरेल जाता मायेचा वसंत गाव वैशाखी जळेल जाता मायेचा वसंत गाव वैशाखी जळेल. तर असा सगळा माझा थोडक्यातला जो प्रवास आहे जी माझी जळणघळण जी झाली हे कविता वगैरे लेखनाचं जे सगळं जी आवड आहे किंवा आज जो तुमच्यासमोर मी एवढ्या ठामपणे उभा राहून बोलतो आहे याच्यामध्ये एका गोष्टीचा खूप महत्त्वाचा मोलाचा वाटा आहे. आपण सगळेच त्या पिढीचे प्रतिनिधी आहात ज्या पिढीने मनोरंजनाचं साधन म्हणून आकाशवाणी हे माध्यम अनुभवलेलं आहे. आपल्या सगळ्या घरांची पहाट आकाशवाणीच्या त्या सुरम्य सुरावटीने व्हायची आणि मग सकाळच्या मंगलप्रभातपासून ते अमृत कलश किंवा अगदी रात्रीच्या आपली आवडपर्यंत गीतगंगेपर्यंत आकाशवाणी हेच आपलं घड्याळही राहिलेलं आहे पूर्वीच्या काळी. तर अशा आकाशवाणीने माझा कान हा घडवलेला आहे आणि माझ्या वाणीलाही जी सवय स्पष्ट उच्चारांची असेल किंवा एकूणच जी जडणघडण वैचारिक असेल सांस्कृतिक असेल मानसिक असेल त्यात आकाशवाणीचा खूप मोठा वाटा आहे. मुंबई आकाशवाणीवर मी युवकांसाठी जे कॉफी हाऊस हे सदर आहे त्या कॉफी हाऊस सदरासाठी लेखन केलं होतं आणि अलीकडेच काही वर्षांपूर्वी त्या आकाशवाणीच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये माझ्या काही कवितांचं वाचनसुद्धा मी केलं होतं. तर त्यावेळी त्या कविता वाचनासाठी जाण्यासाठी म्हणून आकाशवाणीने मला काय दिलं याचा मी जेव्हा विचार करू लागलो आणि त्याचा धांडोळा घेऊ लागलो तेव्हा पुन्हा एकदा नकळत कवितेच्या स्वरूपात त्या सगळ्या भावना ज्या माझ्या व्यक्त झाल्या त्या मी आपणासमोर ठेवतो. छोटीशी कविता आहे. माय आकाशवाणीने मला शिकविली बोली माय आकाशवाणीने मला शिकविली बोली माप शब्दांचे टाकून माझी भरली गाजोळी. माय आकाशवाणीने मला शिकविली बोली माप शब्दांचे टाकून माझी भरली गाजोळी. माय आकाशवाणीने माझे घडविले कान माय आकाशवाणीने माझे घडविले कान आणि मनी जागविले लिहा वाचायाचे भान. माय आकाशवाणीने माझे घडविले कान आणि मनी जागविले लिहा वाचायाचे भान. सदा खिशाशी उशाशी म्हणजे शाळेत असताना आणि घरी असताना सुद्धा माझ्या डोक्याकडेच रेडिओ मला हवा असायचा आणि शाळेतही तोच जवळ हवा असायचा कारण सतत काहीतरी ऐकावं असं वाटायचं आणि ते ऐकण्याचं जे काही जी भूक होती ती भूक आकाशवाणी भागवायची. सदा खिशाशी उशाशी अष्टो प्रहर हवीशी होती आकाशवाणीचं बालपणीची सोबती होती आकाशवाणीचं बालपणीची सोबती. दोन फक्त अनुभव आणि दोन कवितांनी मी थांबेन जास्त त्रास नाही देणार. आपल्या सगळ्यांनाच ज्यांच्या साहित्याने वाचनाची गोडी लावली आणि मराठी साहित्याकडे सर्वांना पहिल्यांदा ज्यांनी ओढलं ज्यांच्या लेखनाने ओढलं ते महाराष्ट्राचे आराध्य म्हणून आपण ज्यांना संबोधतो महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना आपण संबोधतो पु ल देशपांडे भाई यांचा आशीर्वाद घेण्याची एक संधी माझ्या वडिलांमुळेच मला मिळाली. माझ्या वडिलांविषयी मला थोडंसं तुम्हाला सांगायला हवं. माझे वडील खूप उत्साही होते. म्हणजे आपल्या मुलाला दिसत नाही ही उणीव वाटण्यापेक्षा त्याला काय काय देता येईल कुठे कुठे नेता येईल कोणाकोणाशी त्याच्या भेटी घडवता येतील यासाठी ते अत्यंत तत्पर असायचे आणि त्यासाठी जे करावं लागेल ते खरं मी जेव्हा शिकत होतो तेव्हा बँकेमध्ये साधे चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून काम करत होते. फार काही त्यांचा पगार मोठा नव्हता परंतु त्या पगारात सुद्धा जे म्हणून मला देता येईल ते देण्यासाठी ते कायम तत्पर असायचे. मी 12वीची परीक्षा पास झालो आणि जसा 10वीमध्ये 82% मिळून बोर्डात पहिला आलो तसा 12वीमध्ये 72% मिळून बोर्डात मुंबई विभागात पहिला आलो. आणि
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये माझे वडील कामाला होते. त्यांची एक MS पाटील नावाची सोसायटी आहे. त्या सोसायटीच्याच वतीने विद्यार्थी गुणगौरवाचा कार्यक्रम पुण्यामध्ये होता. तर त्या पुण्यामध्ये पप्पा मला घेऊन गेले आणि म्हणजे मी शालेय वयापासूनच लिहित होतो, त्यामुळे पु ल देशपांडे यांच्यावर एक छोटीशी कविता मी केली होती. तर पप्पांनी ती खूप सुवाच्य अक्षरात अशी लिहून घेतली होती आणि ती कविता त्यांना पुलांना द्यावी, त्यांना दाखवावी, त्यांनी वाचावी अशी माझ्यापेक्षा माझ्या वडिलांचीच खूप दांडगी इच्छा होती. म्हणून पुलंची परवानगी न घेता किंवा सुनीताबाईंची परवानगी न घेता पुलंच्या घरी जाणं ही किती जिकरीची गोष्ट आणि किती त्रासदायक गोष्ट आहे. पुलं विषयी वाचलेल्यांना आणि त्यांचे सगळे खाजगी अनुभव ज्यांना माहिती आहेत त्यांना ते लक्षात येऊ शकतं. तर ते खूप कठीण होतं. तरी सुद्धा माझे वडील म्हणाले की नाही आपण जाऊया, काय होईल ते होईल, नाही वाचली नाही भेटता आलं तर नको भेटते, पण आपण आपला प्रयत्न करायला हवा. आणि ते मला तिथे घेऊन गेले. पुलंच्या भेटीआधी तिथे महाराष्ट्राचे आणखी एक लाडकं व्यक्तिमत्व ज्यांनी महाराष्ट्राला राम नावाची गोडी लावली चांगल्या अर्थाने, ते गीत रामायण चे गायक आदरणीय बाबूजी सुधीर फडके यांची आमची भेट झाली. त्यांचा आशीर्वाद त्यांच्या घराच्या खाली मला मिळाला आणि आम्ही पुलंच्या घरी गेलो. अर्थातच सुनीताबाईंनी अडवलं, विचारलं की तुम्ही परवानगी घेतली नाहीये, अपॉइंटमेंट घेतली नाहीये, तरी कसे काय आलात. जेव्हा पप्पांनी सांगितलं की माझा मुलगा असा असा आहे आणि त्याने कविता केलेली आहे, ती भाईंना दाखवायची त्याची इच्छा आहे आणि म्हणून आम्ही तुमचा पत्ता शोधत इथपर्यंत आलेलो आहोत. तेव्हा त्यावेळी भाई खूप आजारी होते, खरं म्हणजे पॅरालाइज होते आणि त्यांना फार ऐकूही तेवढंसं येत नव्हतं. मला सांगायला खूप म्हणजे अभिमानही वाटलं आणि भरूनही येत आहे की भाईंच्या पायाशी बसून, पुलंच्या पायाशी बसून त्यांचा कान माझ्या तोंडाकडे आणि असंच ब्रेल लिपीमध्ये एका कागदावर ती कविता त्यावेळी ती लिहिलेली होती आणि मी ती त्यांना वाचून दाखवली आणि त्यांनी पाठीवर हात ठेवला आणि दोनच शब्द, त्यावेळी त्यांना खरंच बोलता येत नव्हतं तरीही 2 शब्द त्यांनी उच्चारले, शाबास सुंदर, आणि मला खरंच भरून पावलं. तर ती जो भाईंना जो प्रणिपात मी माझ्या कवितेतून त्यावेळी केला होता तो आपणा सर्वांसाठी, कारण आपण सर्व ही भाईंचे नक्कीच चाहते असणार, तेव्हा त्यासाठी म्हणून आपणा सर्वांना मी ही एक कविता ऐकवतो. माय मराठी बोलीच्या रम्य साहित्य अंगणी, माय मराठी बोलीच्या रम्य साहित्य अंगणी, भाई फुलं दिली तुम्ही बाग हास्य सुमनांची. माय मराठी बोलीच्या रम्य साहित्य अंगणी, भाई फुलं दिली तुम्ही बाग हास्य सुमनांची. गंध घुमला भिनला महाराष्ट्राच्या अंतरी, गंध घुमला भिनला महाराष्ट्राच्या अंतरी, स्मित कलिका हसल्या भोळ्या श्रमल्या वदनी. स्वर तालावर नाचे मोरा संगे बाळबाळी, नाच रे मोरा. स्वर तालावर नाचे मोरा संगे बाळबाळी, इंद्रायणीच्या जळाची वाहे गळ्यातून गुरु. नट लेखक नाटक संगे वादक गायक, नट लेखक नाटक संगे वादक गायक, साऱ्या कृतींत नांदला साधा सामान्य नायक. महाराष्ट्राचे भूषण, महाराष्ट्राचे भूषण सार्थ पुरुष उत्तम, केले पुलकित तुम्ही महाराष्ट्राचे जीवन. माझा वाकडा प्रयास, माझा वाकडा प्रयास घ्यावा मानून गोडस, हाच प्रणिपात खास, श्री असू द्या आशिष, श्री असू द्या आशिष. तर खरं कविता फार आहे किंवा सांगण्यासारखंही खूप आहे. म्हणजे अनेक अनुभव असतात रस्त्यातून जाता येताना, अनेक अनुभवांना सामोरं जावं लागतं. कधी आपण कुठे विचारलं, एकदा ट्रेनमधून उतरलो आणि अंदाज येत नव्हता म्हणून विचारलं खाली असलेल्या माणसाला की ब्रिज किधर आहे. काय उत्तर द्यावं त्या माणसाने, वो क्या ऊपर आहे ना. नाही म्हणजे मी त्याही वेळी ते खेळकरपणेच घेतलं होतं, आताही तसंच खेळकरपणेच तुम्हाला मी सांगतो आहे. तर असे अनुभव येतात, वेगवेगळे अनुभव येतात. अनेक आपल्यासारखी ज्येष्ठ मंडळी, अनेक मंडळी काही अडचण वाटली किंवा कुठे अडकतो असं वाटलं, अडथळा वाटला तर मदतीला धावून येतात. आताच मला आपल्यातल्याच मला त्यांचं तर नाव आठवतं, बहुतेक शुभ्राताईच होत्या, त्या आमच्यासाठी वाचन करतात.
आजही म्हणजे कम्प्युटरचं युग आलेलं असल्यामुळे आम्हाला खूप थोडं सोयीचं झालेलं आहे. आम्ही जेव्हा शिकलो तेव्हा आम्हाला आपल्यासारख्या मंडळींनी वाचून दाखवणं ही आमची मूलभूत गरज होती. म्हणजे अन्न वस्त्र निवारा ही जशी आपली मूलभूत गरज असते तशी कुणीतरी वाचून दाखवणं ही आमच्या शिक्षणाची मूलभूत गरज होती. आता डिजिटल तंत्रज्ञानामुळे आम्हाला स्वतंत्रपणे ऐकता येतं कम्प्युटरवरचं किंवा मोबाईलवरचं. तशी सॉफ्टवेअर डेव्हलप झालेली आहेत. तर त्या माध्यमातून आम्ही ऐकू शकतो, स्वतः स्वतंत्रपणे वाचू शकतो, शोधू शकतो. पण तरीसुद्धा अनेक पुस्तकं आजही जी देवनागरीमध्ये किंवा रोमन लिपीमध्ये छापील माध्यमात आहेत ती ब्रेलमध्ये किंवा ऑडिओ माध्यमात उपलब्ध नाही. तर अशी जी पुस्तकं आहेत ती वाचण्यासाठी आम्हाला आपल्यासारख्या मंडळींची आवश्यकता भासते, गरज लागते. आणि असं काम आमच्यासाठी करणारे अनेक वाचक उपलब्ध आहेत जे तुम्ही सर्व ज्या वयात आहात, आपण सगळे ज्येष्ठ नागरिक आहात, तर आपल्या वयाचीच ही मंडळी सगळी असतात आणि ती हे वाचन आमच्यासाठी करत असतात. तर आपल्यापैकीही जर कोणाला तशी इच्छा असेल तर इथे अंधेरीला स्नेहांकित हेल्पलाईन नावाची एक संस्था आहे. जी संस्था अशा सर्व मंडळींना एकत्र करून आमची जी वाचनाची गरज आहे ती भागवण्यासाठी प्रयत्न करत असते. आणि आपल्याला कोणती पुस्तकं कोणाला गरज आहे तर ते सगळं आपल्यापर्यंत पोहोचवून आपल्याकडून वाचून घेऊन ते आम्हाला ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न ही संस्था करत असते. आपण कोणी इच्छुक असाल तर नक्की मला तसं सांगा, मी आपल्याला नक्की त्यांचा परिचय देईन. आणि मी तुम्हाला थांबवते कारण खूप जणांना तुम्हाला प्रश्न विचारायचे. अगदी तुम्ही माझं नाव घेतलं म्हणून मी तुम्हाला सांगू इच्छिते की मी जे वाचन करत होते ते त्यांना कॉन्फिडन्स द्यावा असं अतिशहाणपणा करून मी वाचन करत होते. जे आता यांच्या इन्स्टिट्यूटचं नाव घेतलं आणि बंगलोरच्या. काही दिवसांनी मला हर्षद असं जाणवलं की त्यांना मी कसला कॉन्फिडन्स देते, त्यांनीच मला कॉन्फिडन्स दिला. दे आर डुईंग PhD. कॅन यू इमॅजिन? बंगलोर आणि हैदराबाद सारख्या ठिकाणी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स देतात. आपण बोलत असताना इतकं सुरेख ऐकतात, तुमचा आवाज ओळखतात. मी 10 वर्ष त्यांच्यासाठी काम करत होते. तर आत्ता मला वाशीला ते म्हणाले की मॅडम या ना तुम्ही त्यांच्यासाठी काम करता. तर मी आले की असं काहीतरी लिहित होते आणि कुणाशी तरी बोलत होते. तर जवळजवळ आपल्या कॉर्नरच्या सिग्नलपाशी असलेला एक मुलगा शुभमॅम करत आला. शुभमॅम हे इधर, शुभमॅम हे इधर. तर माझ्या आवाजावरून त्यांनी मला ओळखलं. तर आपण जो शहाणपणा करतो किंवा आम्ही जे तुम्हाला पण सांगू इच्छिते, छोट्या छोट्या गोष्टीने आपण रडत असतो. आज मला दिसत नाही, मला चालता येत नाही. याने आज आपल्या डोळ्यात झणझणीत अंजन घालतो. काय करता येतं, जीवनाचा अर्थ कसा लावता येतो, तुम्ही जीवन कसं ॲक्सेप्ट करायला हवं याचा तुम्ही आम्हाला शिकवण दिली. त्यासाठी आम्ही सगळे मनापासून आणि मी विनंती करते की ज्यांना काही खास प्रश्न अर्थात हे बघितलं जावं की अशा व्यक्तींच्या काही भावना खूप कोमल असतात, त्या दुखावून न देता जर आपल्याला काही प्रश्न विचारायचे असतील तर जरूर विचारा. नाही, सध्याच्या काळात तशा सगळ्यांच्या भावना सहज दुखत तशा काही माझ्या दुखवत नाही. तुम्ही बिनधास्त विचारा, अगदी मनातलं जे काही असेल ते विचारा, काही अडचण नाही. आम्ही नेहमी घाबरत असतो, हा हेच म्हणाला, तो तेच म्हणाला, हे वेद आहे, ते हे वेद आहे. बघा आणि हे ग्रस्त काय म्हणतायत, विचारा, चलो हम जग में है, हम मान देते आपको. आणि आम्ही ती मला म्हणाली की तू जरा म्हातारी दिसते, ती मला म्हणाली तू चालताना नव्हतेस का गं, ती म्हणाली तुला दिसत नाही का गं. अशा प्रश्नात आम्ही अडकून पडतो. हर्षजी तुम्हीच आम्हाला गाईड केलं, छान. मला वाटतं पहिला प्रश्न मेजर साहेबांना विचारायचा आहे. हर्षजी, आपल्या कविता वाचन आम्ही ऐकल्या, एक वेगळा अनुभव आम्हाला मिळाला. आता काही प्रश्न माझ्यात आणि काही प्रेक्षकांमध्ये पण आहे. तर तुमचं दैनंदिन जीवन जे आहे ते कसं असतं, म्हणजे थोडंसं स्पष्टीकरणार्थ, आम्ही डोळस मंडळीसुद्धा काही वेळेला काही करताना धडपडतो, तुम्ही ते कसं मॅनेज करता? आणि चालताना लांब अंतराच्या पल्ल्यावरती एखादं ठिकाण काढताना तुम्हाला येणाऱ्या अडचणी
याचा थोडक्यात आम्हाला जरा सांगावं. अगदी चांगला प्रश्न विचारला तुम्ही. दैनंदिन जीवन म्हणजे मी आता गोरेगावला राहतो आणि तिथून मी चर्चगेटला माझ्या बँकेत जातो. तर अर्थातच रिक्षा, ट्रेन, बस अशा सगळ्याच वाहनांचा वापर मला करावा लागतो आणि तो मी वयाच्या अगदी खूप लहान वयापासून म्हणजे शाळेतही मी वसईला जायचो आणि वडीला जायचो. तेव्हा अर्थात वडील असायचे, पण त्यानंतर रुईया महाविद्यालयात मी शिकलो तेव्हा माटुंग्याला माझ्या घरून मी एकटा जायचो किंवा मुंबई विद्यापीठात जायचो किंवा नोकरीला लागलो किंवा अन्य कुठेही मी एकटा स्वतंत्रपणे फिरतो. आपण सगळ्यांनी बघितली असेल जी पांढरी काठी असते तिच्या खाली 1/3 भाग लाल असतो. ती पांढरी काठी घेऊन आम्ही फिरतो तेव्हा आमच्यासाठीही ती आधार असते आणि आपल्यासारख्यांना की ज्यांना एक समजायला हवं की एक अंध व्यक्ती चालते त्यांच्यासाठी ती एक सिम्बॉल असते. तर ती पांढरी काठी घेऊन आम्ही फिरतो. जेव्हा आपण स्टेशनवर जातो तेव्हा आता या निमित्ताने ह्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगू इच्छितो की स्टेशनवर अपंगांचा डब्बा जिथे येतो त्या डब्याच्या समोर एक सरफेस असतो, तो वेगळा असतो. नॉर्मल आपली जी आपला जो प्लॅटफॉर्म असतो तो त्याचा सरफेस वेगळा असतो आणि अपंगाच्या डब्यासमोर एक लाल रंगाची अशी पट्टी असते आणि त्याच्यावर असं खडबडीत असते ती खडबडीत चौकोन असतात की पायाला कळावं की इथे वेगळा सरफेस आहे आणि वरती एक बीपर असतो. आपल्याला अनेकदा तो आवाज असा पक्ष्याच्या किलबिलीसारखा बीप बीप असा आवाज येत असेल. तो आवाज जो असतो तो आमच्यासाठी खास ती केलेली योजना आहे. त्याचबरोबर एक अशी पिवळ्या रंगाची एक पट्टी पूर्ण प्लॅटफॉर्मभर अशी इथून तिथे गेलेली असते आडवी. तर ती जी पट्टी असते ती सुद्धा आपल्याला म्हणजे अंध व्यक्तीला सरळ रेषेत चालता यावं आणि तो चुकून जाऊन ट्रॅकमध्ये पडू नये यासाठी त्याने सरळ रेषेत चालावं यासाठी केलेली ती योजना आहे. तर या सगळ्याचा वापर करून अर्थात मी किंवा माझ्यासारखी मंडळी आम्ही प्रवास करत असतो. अर्थात हा प्रवास करत असताना अडचणी नक्की येतात. अनेकदा आपल्याकडे अनाऊन्समेंट होत नाही, कोणती गाडी कुठे हे कळत नाही किंवा काही वेळा गाडी पुढे मागे थांबते, या गोष्टी असतात. तर अडचणी येतात, पण अडचणींवर मात करण्याचे काही सोयीसुद्धा आता हळूहळू शासनाकडून उपलब्ध होऊ लागलेल्या आहेत आणि आम्ही स्वतः आमचे काही मानकं तयार करून ठेवतो, काही सिम्बॉल्स आम्ही ठरवून ठेवतो की आपल्याला एका ठिकाणी जायचं आहे तर त्या ठिकाणी आपल्याला कळेल अशी कुठली गोष्ट आहे. म्हणजे एखादा वास असेल, एखादा आवाज असेल, एखादं असं काहीतरी पायाला लागणारी गोष्ट असेल, अशा काही खुणा आम्ही आमच्या मनाने तयार करून ठेवतो. या निमित्ताने एक गोष्ट मला आपल्या सगळ्यांना आवर्जून सांगायला हवी की हा एक गैरसमज किंवा ही एक अंधश्रद्धा आपल्या सगळ्यांमध्ये असते की अंध व्यक्तीकडे 6 सेन्स 6वं इंद्रिय असतं. तर कृपया आपण राग मानले किंवा वाईट मानले, पण असं कोणतंही 6वं इंद्रिय कुणाकडेच नसतं. होतं काय की जेव्हा डोळ्यांनी दिसत नाही तेव्हा आपण आपोआप आपले कान जास्त वापरू लागतो, आपले हात जास्त वापरू लागतो, आपलं नाक जास्त वापरू लागतो आणि हात, नाक, कान, पाय हे सगळे जे उरलेले अवयव आहेत, स्पर्श हे याचा अतिरिक्त वापर आपण करतो आणि त्यातून जी डोळ्यांची उणीव असते ती काही प्रमाणात, हे खूप महत्त्वाचं आहे की काही प्रमाणात भरून काढण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो. त्यामुळे मी म्हणतो की काही लोक आता आम्हाला दिव्यांग असं संबोधतात, परंतु तसं कुठलंही दिव्यत्व कोणाच्याही अपंगाच्या अंगात कधीही नसतं. आम्ही म्हणजे आम्हाला अनेक गोष्टी मिळवण्यासाठी दिव्य करावं लागतं आणि त्या दिव्यातून गेल्यानंतरच आमच्या पदरात अनेक गोष्टी पडत असतात. त्या अर्थाने तो दिव्यांग शब्द असेल तर असेल बापडा, पण आम्ही कोणीही दिव्यांग नसतो, आपल्यासारखेच सर्वसामान्य असतो आणि ज्या सोयी शासनातर्फे किंवा आपल्यासारख्या मंडळींकडून निर्माण होतात त्यांचा वापर करून शक्य तितकं स्वावलंबी जगण्याचा प्रयत्न करतो. अनेक पातळीवर आपल्या सगळ्यांची मदत ही लागतेच, ती नाकारण्याचं काही कारण नाही. ती घेऊन आपल्या सगळ्यांच्या सोबतीने हा प्रवास सुकर करण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो. आणि दिव्यांगाचा जो अर्थ सांगितलात ना तो तर अगदी आपल्यातून होता. म्हणजे कान तीक्ष्ण होतं ते मेडिकली प्रूफ झालेलं आहे की ज्यांचे डोळे, त्यामुळे मला त्याचं काही वाटलं नाही. पण तुम्ही जे सांगितलं, खूप जण उगीच दया दाखवतात. अर्थात आपण मदत करायला हवी, पण आज ज्यांनी इतकं स्पष्टपणे बोलले आहेत ना, तर निदान आपण ही गोष्ट अजून 10 जणांपर्यंत पोहोचवूया, म्हणजे नक्कीच याचा फायदा होईल. बरोबर आहे ना? हां. आता
आता याचा पुढचा प्रश्न येतोय. माझं नाव किरण कुंभा. माझे काका काही वर्षापूर्वी वारले, पण साधारण 80 नंतर त्यांची पहिल्यांदा त्यांची कानाचं जे श्रवणशक्ती कमी झाली आणि त्याच्यानंतर हळूहळू त्यांचं कॉर्नियाचं दुसऱ्यांदा ऑपरेशन झालं आणि ते सेकंड ऑपरेशन वॉज टोटल फेल्युअर. आणि नंतर मी जेव्हा त्यांना भेटायला जायचं तेव्हा मला खूप खूप वाईट वाटायचं, कारण इट वॉज लाईक त्यांच्याकडे असं एक पोकळीसारखी होती, कारण ऐकायला येत नव्हतं. तर आम्ही सिनियर सिटीजन्स आहोत. तर आता असं झालं की आयुष्याचं जे सर्वसामान्य वय आहे ते साधारण 80-85पर्यंत जातं आणि अशी होण्याची शक्यता आहे की कान जातील अगोदर किंवा नंतर जातील आणि एखादी दृष्टी पण कंप्लीट जाईल. तर माझा फक्त एक शेवटचा प्रश्न असा आहे की ह्या वयामध्ये म्हणजे समजा ब्रेल लिपी जर का आम्ही शिकू शकतो का, आणि त्याच्यानंतर काही पुस्तकं वाचायची किंवा काही तसं जर का झालं तर अशा ज्येष्ठ नागरिक समजा यांनी काय करावं किंवा आतापासून त्याची काही छोटीफार काही तयारी करता येईल का? हो, अगदी चांगला प्रश्न आहे सर. म्हणजे आता ना ब्रेल असेल किंवा अशी कुठलीही जी साधनं असतात ती फक्त अंधांसाठी नाही, तर ती आपण म्हणता ते बरोबर आहे. अगदी एका विशिष्ट वयानंतर सगळ्यांचीच थोडी दृष्टी अधू होते किंवा सगळेच अवयव हळूहळू अधू होतात आणि त्याचा एक परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर नक्की होत असतो. तर ब्रेल लिपी शिकणं हे थोडं एवढ्यासाठी कठीण आहे की ब्रेल लिपी जर आपल्याला स्पर्शाने वाचायची झाली तर तो जो स्पर्श डेव्हलप व्हावा लागतो, तो खूप सुरुवातीपासून जर डेव्हलप झाला तर तो आपल्याला नेमकेपणाने ते वाचता येतं. मी आपल्यासारख्या एका ज्येष्ठ व्यक्तीला ब्रेल लिपी शिकवण्याचा प्रयत्न केला होता. ते प्राध्यापक होते VGTI कॉलेजमध्ये, पण तेवढं ते त्यांना नाही जमू शकलं. त्याचं कारण हेच होतं की ते स्पर्श जो डेव्हलप व्हावा लागतो सुरुवातीपासून, तर तो झाला नाही तर ती अडचण निर्माण होते. पण याच्यावर एक उपाय आहे जो आम्ही वापरतो की आम्ही ऑडिओ माध्यमातून वाचन करतो. म्हणजे कुणीतरी आपल्याला वाचून दाखवतं हे जसं असतं तसं आताच्या काळात असंख्य मोबाईल ॲप्स अशी आहेत की ज्याच्यावर ऑडिओ माध्यमात पुस्तकं अपलोड केली असतात. ऑडिओ बुक्स ज्याला म्हणतो आपण, बोलकी पुस्तकं. ही बोलकी पुस्तकं वाचून आपण आपलं मनोरंजन करून घेऊ शकतो. बाकी ब्रेल लिपीचा म्हणजे शिकायची जर कोणाला इच्छा असेल तर नक्कीच मी शिकवू शकेन किंवा कोणीही शिकवू शकेल आणि थोड्याशा प्रयत्नाने ते साध्यही होऊ शकतं किंवा आपण त्याचा प्रयत्न करूच शकतो. पण सोपं हे आहे की आपण ऑडिओचा वापर यासाठी मग करू शकतो. अर्थात आता जर कानांचाच अडचण निर्माण झाली तर त्यासाठी मग ब्रेल किंवा मग अन्य स्पर्श माध्यमांच्या वापरातूनच आपल्याला ते साध्य करावं लागेल. परंतु हा एक चांगला पर्याय आणि अनेक ज्येष्ठ नागरिक किंवा आता तर अगदी तरुण मुलं सुद्धा ऑडिओ बुक्सच्या माध्यमातून आपली वाचनाची भूक भागवत असतात, तेव्हा हे शक्य आहे. त्यानंतरचा प्रश्न सुवर्णा करून. हां, नमस्कार सर. तुम्ही जे एक्सप्लेन केलं आणि जे पहिल्यापासून जे बोललात त्याचा मला अनुभव आहे. कारण गेले मी 20 ते 25 वर्ष व्हिज्युअली इम्पेअर्डसाठी कामं करते. आमच्याकडे VIचा मोठा ग्रुप आहे, ते मॅरेथॉन रनर आहे, कारण मी स्वतः मॅरेथॉन रनर आहे. आणि ते बरेच काही आत्ताच मी अयोध्यामधनं आलेली आहे. 14 तारखेला फेडरेशन ऑफ व्हिज्युअली इम्पेअर्डचं चॅम्पियनचं अधिवेशन होतं तिकडे आणि तिकडे 200 ते 250 VI आलेले ऑल इंडियामधनं. ओके. तर आता मला सांगण्याचं हे होतं, विचारायचं आहे. तुम्ही आत्ता जे म्हटलं मी नॅबसाठी जे तुम्ही वरळीचं सांगितलं, हो मी तिकडे त्यांच्यासाठी काम करते गेली 20 ते 25 वर्ष. आणि आपल्याकडे JP रोडला पण एक आहे VIचं, तिकडे पण मी कनेक्टेड आहे. तुम्ही आता म्हणाला होता मी त्यांच्यासाठी रायटर अरेंज करते आणि मी रायटर म्हणून जाते. पण तुम्ही आता रीडर म्हणाला होतात, तर ते कुठे त्याची रीडर्सची गरज आहे ते मला तुम्ही त्याच्याबद्दल मी तुमचं हे आपला प्रोग्राम झाल्यानंतर बोलीन. त्याच्याबद्दल मला तुम्ही सांगा. मला नक्की आवडेल की त्यांना वाचून दाखवायला तुम्हाला जे पाहिजे तर मी नक्कीच त्याच्यासाठी कनेक्ट. मादाम कामा रोडवर आहे ते स्नेहांकित हेल्पलाईन म्हणून तुम्हाला पत्ता आणि फोन नंबर देईल.
अंधेरीलाच आहे. हा माहिती आहे, पण मग तिकडे कोणाशी कनेक्ट व्हायचं वगैरे ते तुमच्याकडनं मी घेईन सगळे. नक्की. परिमल मॅडम आहे, परिमला भट म्हणून आहेत, त्या ते बघतात आणि त्या अशा अनेक लोकांना त्यांनी एकत्र करून, म्हणजे त्यांचा ज्येष्ठ नागरिकांचा संघ आहे एक प्रकारे. सगळे ज्येष्ठ नागरिकच इथे हे काम करत असतात. म्हणजे ब्रेल लिहिण्याचं असेल किंवा वाचनाचं असेल, रेकॉर्डिंग करून घेण्याचं असेल, तर खूप छान हे माझ्यासारखे तरुण पण करतात तिथे. तरुणच करतात, ज्येष्ठ नागरिक म्हणजे मी. ज्येष्ठ नागरिक तुम्ही तरुण आहात म्हणूनच करू शकताय ना. हो, म्हणूनच मी म्हणतो तुम्हाला की माझ्यासारखे तरुण तिथे काम करतातच आणि खूप छान वाटतं. आणि आपल्याला ना सुरुवातीचं जे एक आपलं आपण लिमिटेशन म्हणतो ना, ते फार निघून जातं. काही वेळाने आपल्याला आठवत पण नाही की यामध्ये प्रॉब्लेम आहे. दे आर सो नॉर्मल. म्हणजे आपल्याला असं वाटतं की काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे. रस्त्याने जाताना सुद्धा, म्हणजे आत्ता मी जेव्हा मुंबईला गेले होते ना, तेव्हा माझ्याबरोबर असलेला मुलगा म्हणाला तुम्हाला ठाण्याला जायचं आहे ना, तर मी म्हटलं उबर बुक कर. तुम्ही कशाला? मी करतो ना. पटपट 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 केलं आणि उबर. मॅडमला बरोबर सो ना तो सांगतो ना त्याला काय असतं, म्हणजे आपले सगळे जे काही मनातले शंका असतात ना, सगळ्यांनी आपण काढून टाकायला हवं. आणि मला वाटतं आपल्यातल्या खूप जणांना वेळ कसा घालवायचा हा एक मोठा प्रश्न असतो. मी ह्याच्यासाठी मदत करू शकते. म्हणजे कुठे तुम्ही लिहिलेलं पाठवायचं, ते कसं वाचायचं, ह्याचा मी पण गाईड करू शकतो. आता शुभदा मॅडम, तुम्ही जो अनुभव सांगितला त्या मुलाचा, तसाच अनुभव माझा, आम्ही गोंदियाला गेलो होतो नॅशनल चॅम्पियनशिपसाठी आणि आम्ही ट्रेनमध्ये जात होतो. माझ्याबरोबर 6 मुलं VI आणि 6 मुली असे होते. आमची टीम होती, आम्ही 15-20 जण होतो. तर त्यांनी आम्ही पाणी ऑर्डर केलं रेल्वेमध्ये आणि ते रेल्वेत पाणी, त्याचे कॉस्ट आहे 15 रुपये. आणि त्यांनी विचारलं तर त्यांनी आमच्याकडं 20 रुपये घेतले. तर आमच्यातला एक तो संजीव म्हणून जो VI आहे 100%, त्यांनी लगेच टक टक करून मोबाईलवर हे केलं आणि त्यांनी तिकडे कंप्लेंट केली. तर इमिजिएटली ते आले आणि माफी मागितली वगैरे. म्हणजे हे त्यांनी आम्हाला कळलं पण नाही, हे त्यांनी लगेच केलं. म्हणजे ते आर सो एफिशियंट, सो फास्ट. म्हणजे आपल्याला खरंच कळत नाही. मी त्यांच्याबरोबर कामं करते, मला त्यांचा अनुभव आहे. ह्यात विशेष काय असतं, आपण सगळे जेव्हा फिरतो ना, आपण आता मॅप वापरतो, गुगल मॅप वापरतो, त्याच्यामध्ये एक आवाज येतो बघा. प्रत्येक वळणावर आपल्याला एक इन्स्ट्रक्शन, ऑडिओ इन्स्ट्रक्शन येतं. तर ही आहे टेक्स्ट टू स्पीच सिस्टीम. म्हणजे ही डिजिटल तंत्रज्ञानाची ही देण आहे की अक्षर जे असतं त्याला व्हॉईसमध्ये कन्व्हर्ट करण्याची एक सिस्टीम असते. तर ती सिस्टीम ही आमच्यासाठी वरदान ठरलेली आहे. म्हणजे खरं तर आज मी ती कविता आणली नाही. म्हणजे सौमित्रांची, किशोर कदम यांची जी कविता आहे की माझ्या आईचं कम्प्युटरशी देणं घेणं नाही, तर त्याच्यावर मी लिहिलं होतं की म्हणजे कम्प्युटर आणण्याचं डोळं झालं आहे, अशा अर्थाची ती कविता मी लिहिली होती. आता माझ्याकडे नाही आहे, मला पाठ नाही पूर्ण. संपवण्याच्या आधी फक्त एक कविता आपल्यासमोर मला ठेवायची आहे छोटीशी, तेवढी फक्त तुम्ही परवानगी. हो, म्हणूनच प्रश्न कोणाचे नसतील तर मी संपवतो. मॅडम, तुम्हाला एक प्रश्न विचारायचा ना, विचार. एक लास्ट क्वेश्चन हा शेवटचा प्रश्न आहे आपला, कारण वेळ आपल्याकडे कमी आहे. बँकेचं व्यवहार सगळे आमच्यासारख्या लोकांसाठी म्हणजे त्या भाषेत असतात. मग तुमच्यासोबत कोणी एक मदतनीस असतं का? सारखं तुम्हाला प्रत्येक वेळेस कसं सांगणार की हा चेक आला, अमुक झालं? नाही, कसं असतं की आता जे मी सांगितलं त्याच सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आम्ही बँकेच्या ज्या प्रणाली असतात त्यांचा वापर करतो. अर्थात त्याच्यामध्ये मर्यादा असतात. आम्ही कॅश रिलेटेड काम सहसा करत नाही, कारण तिथे फसवणूक होण्याची किंवा अनेक गोष्टींची शक्यता असते. कितीही आपल्याला नोटा ओळखता आल्या किंवा काही असलं तरी. त्यामुळे आम्ही बॅक ऑफिसला शक्यतो काम करतो किंवा ब्रांचेसमध्ये सुद्धा आपण अनेकदा जर बघितलं असेल तर पासबुक प्रिंटिंगचं काम आमच्यापैकी अनेक मंडळी करत असतात. त्याच्यामध्ये जे CBS प्रणाली असते ती ह्याच व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून आम्ही वापरत असतो. आणि आता तर बँकिंग व्यवहार करण्यासाठी म्हणजे चेकबुक वगैरे तर समजा लिहून घ्यावेच लागतात तुमच्यासारख्याच्या मदतीने, पण डिजिटल ट्रान्झॅक्शनची जी सोय उपलब्ध झाली आहे तर ती आम्ही सहजपणे ह्या व्हॉईस ओव्हरच्या माध्यमातून अगदी सहजपणे वापरू शकत असतो. त्यामुळे पहिले इतकी अडचण आता येत नाही.
कधी जर कॅश स्लिप भरावी लागली, चेक भरावा लागला तर आपल्यासारख्यांची मदत घेऊन आम्ही ती तेवढी गरज भागवतो. एरवी रोजच्या ट्रान्झॅक्शनसाठी जसं तुम्ही जीपे वापरता तसंच आम्ही पण जीपे वापरतो, फोनपे वापरतो. तुमची जी काही ॲप्स आहेत ते सगळे आम्ही स्वतंत्रपणे व्हॉइस ओव्हरच्या माध्यमातून वापरू शकतो. खूप खूप धन्यवाद. आणि आम्हाला तुम्ही जीवनाचा अर्थ समजावून सांगितलं त्याबद्दल मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. आपण यानंतर मला पण एक शेवटचं फक्त मी बोलतो. मला पण सर्वांना आपल्यासोबत येऊन खूप बरं वाटलं आणि ती संधी ज्येष्ठ नागरिक संघाने केळवेकर बाबांमुळे मला मिळाली आणि आपण सगळ्यांनी खूप छान ऐकूनही घेतलं आणि प्रतिसादही दिला. याचा मला खरंच मनापासून खूप आनंद आहे. मला थोडं दडपण आलं होतं की कसं होईल, कारण अशी काही फार सवय म्हणजे मी बोलतो पण सगळ्या अशा प्रकारच्या कार्यक्रमात बोलण्याची पहिलीच वेळ होती. पण मला ते निभावून नेता आलं असं वाटतंय. अर्थात आपल्या प्रतिसाद जो आपण दिला त्यावरून मी हे सांगू शकतो. या पुढचा मला माहिती कार्यक्रम देहदानाच्या संदर्भातला आहे. तर देहदान हे म्हणजे पूर्ण देहाचं दान किंवा अवयवांचं दान आणि त्यातला एक महत्त्वाचा भाग म्हणजे नेत्रदान. आणि नेत्रदान या विषयावरची माझी एक कविता वाचून मी आजच्या माझ्या बोलण्याचा शेवट करतो. मला वाटतं ते संयुक्तिक ठरेल पुढच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने. शेवटची कविता अगदी अगदी. काल पाहिले जे तू सुंदर या विश्वा अंतरी, काल पाहिले जे तू सुंदर या विश्वा अंतरी, तेच पाहू दे उद्या तुझ्याला तुझी या नयनांतरी. मरणानंतर अमर हो जगी, मरणानंतर अमर हो जगी, मिळवी पुण्य महान, कर डोळ्यांचे दान मानवा, कर डोळ्यांचे दान. प्राणा इतका प्यारा डोळा तुला मान्य रे मला, प्राणा इतका प्यारा डोळा तुला मान्य रे मला, अखेरचा क्षण येई तोवर जीवा पाड जपला. वृथा कशा पण मोहतयाचा, वृथा कशा पण मोहतयाचा, निघून जाता प्राण, कर डोळ्यांचे दान मानवा, कर डोळ्यांचे दान. पाहू न शकतो स्वतःसही जो, पाहू न शकतो स्वतःसही जो, प्रश्न दिसे मी कसा, पाहू न शकतो स्वतःसही जो, प्रश्न दिसे मी कसा, देण्या उत्तर तया अभाग्या सिद्ध होई डोळसा. कसा सूर्य अन चंद्र कसा तो, कसा सूर्य अन चंद्र कसा तो, कशी धरित्री छान, कर डोळ्यांचे दान मानवा, कर डोळ्यांचे दान. अमरपणाची अमोल संधी चालून ये तुझ्याकडे, अमरपणाची अमोल संधी चालून ये तुझ्याकडे, सहजच असले भाग्य अलौकिक कुणा लाभते भले. पुण्य कर्म हे तुला दाखविलं, पुण्य कर्म हे तुला दाखविलं, तुझं मोक्षाचे धाम, पुण्य कर्म हे तुझे दाखविलं, तुझं मोक्षाचे धाम, कर डोळ्यांचे दान मानवा, कर डोळ्यांचे दान, कर डोळ्यांचे दान मानवा, कर डोळ्यांचे. खूप खूप धन्यवाद सगळ्यांना, खूप खूप मनापासून धन्यवाद. मी श्री राऊत आणि मिस्त्री या दोघांना विनंती करते की त्यांनी यानंतर आपल्या समोर येत आहेत शंभूनाथ चौधरी, पितांबरी कंपनीचे नॅशनल सेल्स मॅनेजर आहे ते. आणि आपल्या सर्वांना ठाऊक असेल की मागच्या वेळेला पितांबरी ॲग्रो फार्मकडून आपल्याला एक मनीष चव्हाण सरांनी आपल्याला बोलावणं केलं होतं आणि आपण 18 जणांची बस करून पिकनिक घेऊन गेलो होतो.
दापोलीला गेलेली बरीचशी मंडळीची माझ्यासमोर आहे आता प्रत्यक्ष, आणि त्यांचे अनुभव एक वेगळेच होते. अनुभवात आनंद होता त्यामध्ये. त्याच पितांबरीचे आता वरिष्ठ अधिकारी शंभो सर आहेत, आपल्याला ते त्यांच्या प्रॉडक्टबद्दलची माहिती देतील. त्याचप्रमाणे त्यांनी काही फ्री गिफ्ट दिलेले आहेत, त्या आपल्याला जाताना मिळतील, आता नाही मिळणार, जाताना जरूर घेऊन जावे. तर ओव्हर टू यू मिस्टर शंभू. थैंक यू मिस्टर सिरिस्कर सर. नमस्कार, आप सभी को मेरा प्रणाम. नमस्कार. ज्येष्ठ नागरिक संघ के वेदर सिरिस्कर सर, उपस्थित सभी ज्येष्ठ नागरिक को मैं प्रणाम करता हूँ, नमस्कार करता हूँ. मेरा नाम शंभूनाथ चौधरी है और मैं पीतांबरी प्रोडक्ट्स प्राइवेट लिमिटेड कंपनी में काम करता हूँ. मी मराठी बोलू शकता, पण सिरिस्कर सरने सांगितलं की हिंदीत बोलायचे. मला ठीक आहे, चालेल हिंदी बोलायचे. कारण पीतांबरी आपल्याला सर्वांना माहीत असेल, आपको सबको मालूम होगा कि पीतांबरी लगभग 35-36 सालों से मार्केट में काम कर रही है. FMCG, हेल्थ केयर, एग्रो, डिजिटल, ऐसे अलग अलग डिवीज़न है. और इसमें सबसे बड़ा जो हमारा होम केयर डिवीज़न है पीतांबरी शाइनिंग पाउडर. आप सभी को मालूम होगा कि शाइनिंग पाउडर एक बार टाइम काफ़ी फेमस हुआ था कि बायको गेली माहेरी आणि काम करे पीतांबरी. तो वही पीतांबरी कंपनी है. और मैं हेल्थ केयर डिवीज़न देखता हूँ. हमारे हेल्थ केयर डिवीज़न के टोटल आयुर्वेदिक प्रोडक्ट्स है. और इस प्रोडक्ट्स के बारे में चूँकि समय कम है तो थोड़े से समय में आपको बताना चाहूँगा. उसके कुछ बेनिफिट्स है. हमारे साथ डॉक्टर रितिका उपाध्याय जो कि फिजियोथेरेपिस्ट है वो भी है, और वो आपको फिजियो के बारे में बताएंगी. तो प्रोडक्ट हमारा मेन जो लीडिंग प्रोडक्ट यूरोन ऑयल है, एक आयुर्वेदिक पूरा आयुर्वेदिक ये है प्रोडक्ट है. और यूरोन ऑयल हम लोग को जब भी पेन वगैरह होता है, हम लोग पेन किलर वगैरह लेते हैं, डाइक्लोफेनिक जेल वगैरह लगाते हैं एलोपैथी के साथ. ये जो है आयुर्वेदिक, जो हमारा भारतीय परंपरा है, जो वैदिक परंपरा, जो हमारे ऋषि मुनियों ने, चड़क ने, सुश्रुत ने, वो लोगों ने डेवलप किया है. इस तरह का जो विधि से डेवलप किया हुआ, जिसमें बेस्ड ऑन तिल तेल, मतलब मेजर जो तिल तेल 82.5% का यूज किया है. अश्वगंधा है, सहचर है, निर्गुंडी है. मैं एक एक प्रोडक्ट और उसके इंग्रेडिएंट्स को डिटेल में नहीं कर रहा हूँ, और उनको शॉर्ट में अगर ऐसे बताऊँ कि ये केवल पेन किलर ऑयल आपका पेन, मतलब नी पेन, कमर पेन, शोल्डर पेन, जो भी जितने भी पेन है आप इससे मालिश करते हैं तो वो दर्द तो जाता ही जाता है, साथ में लॉन्ग टर्म रिजल्ट भी, मतलब जो बोन है वो हड्डियाँ भी मजबूत करती है. जैसे मैंने अलग अलग घटक बताया इसमें, निर्गुंडी, सुगंधा, सहचर, तो वो पूरा उस पर काम करती है. पेन किलर जैसे कुछ शॉर्ट टर्म हम लोग एलोपैथिक वगैरह में करते हैं तो शॉर्ट टाइम वो दर्द तो चला जाता है, जिसका साइड इफेक्ट भी होता है, बट वो लॉन्ग टर्म में जो बोन्स वगैरह को स्ट्रॉन्ग नहीं कर पाते. तो इस तरह से हमारा यूरोन ऑयल प्रोडक्ट है, जिसका आज हम आपको फ्री सैंपल भी देने वाले हैं. और आज हमने ऑफर ऑफ द डे भी रखा है कि हमने बोला चलो जिनको लेना रहेगा एक बहुत ही अच्छा डिस्काउंट ऑफर में 100 ml 220 MRP है और वो 160 में आपको मिलेगा. ऐसे 4-5 जो हमारे लीडिंग प्रोडक्ट है उसको हमने ऑफर ऑफ द डे रखा है और आपको उसका सैंपल भी मिलेगा. साथ में हमारा अभी एक नया फूड केयर डिवीज़न भी लॉन्च हुआ है, और फूड केयर डिवीज़न का जो हमारा बहुत ही टेस्टी खारी बिस्किट हुआ है वो भी सैंपल हम आप लोगों को देने वाले हैं, मुँह मीठा कराने वाले हैं. तो ये सब चीज़ें हैं. उसके बाद जो हमारा प्रोडक्ट्स है जैसे अडुल्सा है. अडुल्सा आप सब लोग जानते हैं कि सर्दी खांसी में हर घर में अडुल्सा यूज होता है, वैसे हमारा कंठ केयर अडुल्सा है. बेस्ड ऑन इसमें जो अडुल्सा का जो ये है इंग्रेडिएंट है वो 10 mg, मतलब बहुत ज़्यादा हमने डाला है, जिससे रिजल्ट का एफिशिएंसी बहुत अच्छा बढ़ता है. कंठ केयर वटी है, जैसे अभी गर्मी का सीजन चल रहा है, काफ़ी गर्मी होता है, हम लोग ठंडा वगैरह पी लेते हैं, तो अचानक गर्मी से ठंडी में गले में ऐसा खसखस होने लगता है, जिसके लिए कंठ केयर पिल्स है हमारा, और वो भी अवेलेबल है, वो भी सैंपल में हम दे रहे हैं. उसके बाद हमारा गौमूत्र प्लस कैप्सूल है जो कि काफ़ी यूनिक प्रोडक्ट है, और पीतांबरी कंपनी का ये एक मोनोपोली प्रोडक्ट्स है. गौमूत्र बहुत सारे लिक्विड फॉर्म में आते हैं, हमने इसको एक कैप्सूल फॉर्म में तैयार किया है, और कैप्सूल फॉर्म में तैयार करते हुए जो गिर गाय, देसी गाय का ये है, वो आपको बता दूं कि हमारे यहाँ हमारा मैन्युफैक्चरिंग यूनिट भी वडोदरा में खुद का है, और गिर गाय का गौशाला
आनगांव में और यहाँ पे दापोली में हमारा खुद का गौशाला है, जिसमें हमारे देसी गाय का काफ़ी सारा कलेक्शन है। और उन्हीं गौमूत्र से और दूध से हम गौमूत्र प्लस कैप्सूल और हमारा एक इम्यूनिटी बूस्टर गोप्यूज टैबलेट बनाते हैं। और ये गौमूत्र का जो खासियत है कि हर एज में स्पेशली सीनियर सिटीजन ले सकते हैं, जिसमें कोलेस्ट्रॉल कम करता है। जो आजकल के जो खान पान का ये हो गया है कि हम लोग का खान पान ऑयल वगैरह तेल मसाले, उसमें कोलेस्ट्रॉल नॉर्मली बढ़ जाता है। तो इसका सबसे खास गुण है कि ये कोलेस्ट्रॉल कम करता है, डायबिटीज कम करता है, ओबेसिटी मोटापा कम करता है, और स्किन से रिलेटेड स्किन में दाग धब्बे वगैरह जो होते हैं वो भी दूर करता है और डाइजेशन भी बढ़ाता है, बिकॉज इसमें त्रिफला का भाव भी दिया हुआ है सर। तो ऐसे बाम है हमारे, कट केयर बाम है, रोल ऑन फॉर्म में हमारा क्यूरोन का हमने रोल ऑन, जैसे ऑयल वगैरह हम लगाते हैं वैसे रोल इजी टू यूज रोल ऑन फॉर्म में रोल ऑन भी है, वो भी अवेलेबल है, आप लोग चाहे तो ले सकते हैं। तो इस तरह के सारे हमारे प्रोडक्ट कलेक्शन है। और मैं फिर से थैंक यू बोलना चाहूँगा मेजर श्रीस्कर सर को कि उन्होंने हमको ये अवसर दिया। काफ़ी 4-5 दिनों से एक्चुअली थोड़ा अर्लियर ये सारा मैनेज हुआ, तो सर का ये आया कि चलो इस तरह से 18 तारीख का एक हम सीनियर सिटीजन का एक कर रहे हैं, और हमारी कंपनी हर इस तरह की इवेंट में पार्टिसिपेट करती है। और सीनियर सिटीजन हो, अलग अलग जो मंडल के ये रहते हैं उसमें जो हमारे प्रोडक्ट प्रमोशन रहता है, और इस तरह का पार्टिसिपेशन चलता रहता है। तो आज सर ने ये अवसर दिया और हमको ये प्रोडक्ट प्रमोशन का और कंपनी के बारे में बताने का चांस मिला। मैं सर को थैंक यू बोलना चाहूँगा। और मैं ज़्यादा टाइम नहीं लेते हुए मैं हमारे डॉक्टर रेटिका उपाध्याय मैडम को, जो कि बहुत उनका एजुकेशन काफ़ी अच्छा है और वो फिजियोथेरेपिस्ट है, तो मैं फिजियोथेरेपिस्ट से रिलेटेड कि डे टू डे में कैसा होता है कि नी पेन, कमर पेन, शोल्डर पेन ऐसा ही होता है, और नॉर्मली हमको मालूम नहीं रहता है कि किस तरह का एक्सरसाइज करें या किस तरह का फिजियो का कुछ इस तरह जो हमारा जो थेरेपी है वो करे तो हम ठीक हो सकते हैं। कुछ ऐसे दवाई के बिना भी उसके एक्सरसाइज के इसमें ये ठीक हो, उसका बहुत अच्छी तरह से हमको ये बताएंगे, तो उसका भी आप लोग लाभ और बेनिफिट लीजिए। मैं इतना करके मेरा बात समाप्त करता हूँ। थैंक यू वेरी मच। डॉक्टर रेटिका उपाध्याय। और डॉक्टर के पास जाने के पहले तंदुरुस्त होने दीजिए हमें। जैसे कि शंभू सर ने बताया, और मेरा कहना है और मेरा मानना है कि हम भी गई लास्ट 3-4 सेशन से हमारा कुछ एक अलग सा नाता बन रहा है। उनका ऑलरेडी पीताम्बरी का नाता था आपके घर में, लेकिन पीताम्बरी का नाता अभी हमारे संस्था से भी बन रहा है। और मैं चाहता हूँ कि ये जो रिलेशनशिप है वो थोड़ा सा आगे बढ़ते जाए, एंड हम लोग इसको और मजबूत करें किसी ना किसी बहाने से। एंड देन ओवर टू सुवर्णा। जैसे हमारे साथ इनका नाता अभी जुड़ गया है, जुड़ रहा नहीं है, और ऐसा ही और बढ़ते जाएगा। वैसे मैं पीताम्बरी के बारे में एक बताना चाहती हूँ। मैं एक संस्था से थाने वाली, क्योंकि इनका ऑफिस वहाँ ही है, तो ये पीताम्बरी हम जाते हैं पंढरपुर वारी के लिए, तो पीताम्बरी हमें हर टाइम हेल्प करते हैं जो प्रोडक्ट लगते हैं, क्योंकि हम उनकी मामूली की सेवा के लिए जाते हैं। ये मुझे बताना है, क्योंकि अभी जैसे हमारे लिए मदद कर रहे हैं वैसे ही हम ये अभी हमसे ये संस्था से जुड़ गए हैं। धन्यवाद। थैंक यू जोशी मैडम। और पीताम्बरी हमेशा आपको मदद करते रहेगी, वारी में हमारा कैंपेन रहता है और आगे भी मदद करेगी। थैंक यू। धन्यवाद। धन्यवाद। मी मेजर साहेबांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ आणि मोमेंट घेतले सरांचा विशेष सन्मान। त्यानंतर फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नारायण आपल्या समोर आपली काही अमूल्य अशी माहिती देतील।
तो ऋतिका है। मुझे 5 साल हो गए इस फील्ड में काम करते हुए, पर मैंने इतने केस देख चुकी हूँ क्योंकि आजकल सबके बैठने का तरीका, उठने का तरीका इतना ज़्यादा खराब हो चुका है कि आप उठते बैठते कहीं देखते हुए भी आपकी गर्दन में, कमर में, घुटने में, पैरों में या तो शोल्डर में पेन आता है। कई बार हमें यही नहीं समझ में आता कि हमें पेन किस कारण आ रहा है। कभी शोल्डर में पेन होता है पर उसका कारण गर्दन होता है, कभी कमर में पेन होता है उसका कारण घुटना होता है, कभी घुटने में पेन होता है तो उसका कारण एड़ी होती है। पर हमें ये चीज़ समझ में नहीं आती। ये हमें धीरे धीरे कब समझ में आती है, जब हमें कोई सही डॉक्टर मिलता है। आप जब भी किसी डॉक्टर को दिखाने जाते हो, आपको कोई डॉक्टर कोई दवाई देता है या कुछ खाने के लिए देगा, आपको बोलेगा आप ये दवाई ले लो, आप वो दवाई ले लो, बट आप कितनी दवाई खाओगे, कितने साल तक खाओगे? आप कितनी भी दवाई कर लो, अगर आपको ऐसा लगता है कि आप खाते खाते आपको लगता है कि आराम मिलेगा तो कभी नहीं मिलता। ये मैं नहीं बोल रही, आप सब लोग खुद जानते हो क्योंकि आप लोग खा चुके हो दवाई। कभी भी गर्दन के दर्द में अगर आप ऐसे देखने जाओ तो अभी आप कब से बैठे हुए, मैं आप लोगों को देख के ऐसे ही बता सकती हूँ कि आप लोगों की गर्दन में कब से जब खिंचाव आता होगा, कितने लोगों के कमर में भी दर्द हो रहा होगा, वो ये सोच रहे कि हम कब यहाँ से उठे, कितने लोगों के घुटने पकड़ लिए होंगे। तो उसका कारण क्या है? उसका कारण है हमारी जिंदगी में एक्सरसाइज ना होना। हम एक्सरसाइज नहीं करते हैं। अगर आपके पास वक्त होता है दिन के 24 घंटे में, अगर आप 8 घंटा 10 घंटा भी सोते हो तो क्या आपके पास उसमें पूरे 15 मिनट नहीं है आप खुद के लिए? नहीं है, सच बताती हूँ। आप लोग जब खाना खाने बैठते हो तब आपके पास आधा घंटा होता है टीवी देखते देखते खाने के लिए। उसी में आपकी गर्दन में दर्द आना, उसी में आपके घुटने में दर्द आना, सब साथ में चालू हो जाता है। जैसे अगर आप ऑयल की बात करो तो यस, ऑयल आपके लिए बहुत अच्छा काम करता है। अगर आपके घुटनों में दर्द हो, कमर में दर्द हो, आप उस पर लगाओ, आपको रिलीफ मिलेगा। पर क्या सच में सिर्फ उतना ही काम करेगा? अगर आप उसके साथ एक्सरसाइज करोगे, बहुत सारी ऐसी एक्सरसाइजेज होती है जो आप बैठे बैठे भी कर सकते हो। अगर मैं आपको अभी खड़े खड़े ही 3-4 एक्सरसाइज ऐसे ही दिखा सकती हूँ जिसमें आप डेली रूटीन में आप खड़े हो, आप कुछ कर रहे हो, उसके साथ आप एक्सरसाइज कर सकते हो। जैसे अभी मैं यहाँ पे खड़ी हूँ, मुझे मालूम है कि मेरी गर्दन की रोटेशन ज़्यादा से ज़्यादा इतनी ही कर सकती हूँ, या तो इतनी से इतने। आप डेली एक्टिविटी में पूरी रोटेशन करते ही नहीं हो। अगर आप खुद को नोटिस करोगे तो आपकी गर्दन ज़्यादा से ज़्यादा कितनी होती होगी? यहाँ से यहाँ। किसी से बात करना होगा तो आप मुड़ जाओगे, आप खड़े रह के बात नहीं करोगे। आप ये नहीं सोचोगे कि मैं पूरा गर्दन टर्न करके बात करूँ। क्यों? क्योंकि आपको पता है कि मेरे गर्दन में दर्द होगा। तो उसका बेसिक काम जो होता है एक्सरसाइज में 3 रोटेशन बहुत इंपॉर्टेंट होती है नेक के लिए, जिसमें आपको पूरा ऊपर देखना पड़ता है, पूरा नीचे देखना पड़ता है। एक्सरसाइज अगर आपको करनी है तो सेम वे में आपका जब लेफ्ट और राइट दोनों तरफ आप जब करोगे तो आपको मूवमेंट पूरी मिलती है। पर हमारी डेली एक्टिविटी में ये पॉसिबल नहीं हो पाता। डेली एक्टिविटी में ये भी पॉसिबल नहीं हो पाता कि हम अगर एक जगह बैठ गए तो वहाँ से 3 घंटे से पहले नहीं उठेंगे। कम से कम 1 घंटा तो हमारा उसी जगह पे निकलेगा। तो आपका कमर टाइट होना, घुटने में दर्द आना, ये इसके लिए ही कॉमन होता है। इसके लिए सबसे बेसिक तरीका है एक्सरसाइज करना, या तो फिर आपके लिए सबसे बेस्ट तरीका है फिजियोथेरेपी। फिजियोथेरेपी का एक प्लस पॉइंट है कि अगर आपको दवाइयों से छुटकारा पाना है, आपको एक जगह बैठे बैठे ऐसा होता है कि आप कितना देर और बैठे, कुछ मूवमेंट करते हैं, कुछ बॉडी में फिजिकल एक्टिविटी लाते हैं, तो हम फिजियोथेरेपिस्ट वही काम करते हैं। हमारा काम है आप लोगों की बॉडी में मूवमेंट लाना, आप लोगों को चलना सिखाना। अगर पैरालिसिस के केसेस है, लोग बोलते हैं कि पैरालिसिस हो गया अब तो नहीं चलेगा। किसने बोला? 15 दिन में मैं चला के दिखाती हूँ। कमर में दर्द है, घुटने में दर्द है, 5 दिन में आराम होता है। पर क्या आराम होने से, कमर में दर्द कम होने से क्या हो जाएगा काम? नहीं होता। उसके साथ आपको फिर से एक्सरसाइज करनी पड़ती। मतलब घूम फिर के आप कुछ भी करो, आपको एक्सरसाइज करनी है। आप ऑर्थोपेडिक के पास जाओगे, दवाई देगा, बोलेगा बेड रेस्ट करो। बेड रेस्ट करने से मैंने आज 5 सालों में नहीं बोलो तो 100-150 से ज़्यादा पेशेंटों को ऑपरेशन की तरफ जाते देखा है। और ऑपरेशन के बाद फिर से वो यही बोलते हैं फिर से फिजियोथेरेपी करो। मतलब अगर आपको फिजियोथेरेपिस्ट के पास ही भेजना था तो पहले क्यों नहीं भेजा? क्योंकि अगर वो पहले भेजते तो उनको मालूम है कि उनकी दुकान नहीं चलेगी। और ये सच है, आप किसी दिन ट्राई करके देखिए, आपको फिजियोथेरेपी के 1 या 2 सेशन से ही आपको चमत्कार मिलते हैं। पर डिपेंड करता है आपको कौन सा फिजियोथेरेपिस्ट कहाँ पे मिलता है। अगर आपको कुछ पूछना है, ऐसी कोई चीज़ जो आप लोगों को लगती है कि आप लोगों के रिलेशन में है बट आप लोगों को नहीं समझ में आ रहा है कि उसका इलाज क्या है, तो आप अभी पूछ सकते हो मुझसे। किसी को है कोई डाउट? एनी क्वेश्चन? एक्चुअली क्वेश्चन क्यों नहीं है, किसी को पता है? क्योंकि सबको मालूम है हमको तो दर्द है ही, अब उसमें पूछना क्या है? सबको मालूम है कि हम करना चाहते हैं पर कर नहीं
बच्चों को 6-6 महीना फिजियोथेरेपी देती हूँ और उसका इलाज हमारे पास भी नहीं होता, क्योंकि एक बार ऑपरेशन हो गया तो वो ऑर्थोपेडिक के अंडर केस चला जाता है, तो उसमें हमारा कोई रोल नहीं बनता। तो वहाँ से हम जब हाथ हटा सकते हैं तो उससे पहले आप हमारे पास आके कोई भी फिजियोथेरेपिस्ट जो भी आपको लगता है कि आप लोगों के लिए सही है, आप वहाँ पे विजिट कीजिए, आप 1-2 सेशन लीजिए, उससे बात कीजिए, आप पहले अपनी जड़ को जानिए कि आपको तकलीफ किस वजह से। रिसेंटली मेरे पास एक केस आया था जिसको घुटने में दर्द था, वो बोल रही थी बहुत घुटने में दर्द है, मुझे उठने नहीं हो रहा है। मैंने उसको डायग्नोज किया, मुझे मालूम पड़ा कि उसके घुटने में तकलीफ थी, उसकी कमर में तकलीफ थी, और सब लोग उसको दवाई घुटने की दे रहे हैं। वो तेल रोज घुटने पे लगा रही है, वो मसाज रोज घुटने को कर रही है, एक्सरसाइज भी घुटने की कर रही है। इसका क्या मतलब हुआ कि उसे यही नहीं बता पाया कोई भी, ना डॉक्टर बता पाए, सब एक्सरे MRI सब घुटने का लाई मुझे बोलती है डॉक्टर देखो इसमें कुछ भी नहीं। मैं बोली जब उधर प्रॉब्लम ही नहीं है तो वहाँ पे कैसे आएगा। उसके ही नेक्स्ट डे जब MRI कमर का निकला तो उसमें सबसे ज्यादा नर्व कंप्रेशन मिली हमें। तो बेसिक है कि अगर आप लोग फिजिकल एक्टिविटी जानना चाहते हो तो उसमें बहुत सारी एक्सरसाइजेज है। मैं ऐसे तो सिर्फ गर्दन की बता सकती हूँ, पर ऐसे मेरे पास इतनी एक्सरसाइजेज होगी कि आप करते करते थक जाओगे, पर मैं बताते बताते नहीं थक सकती। तो कोशिश ही है। लेकिन आप इसके लिए एक काम करना, हमारे नेशनल नागरिक संघ के लिए आप एक ऐसे 1-2 दिन ऐसा कीजिए कि जिन्हें प्रॉब्लम्स है, आज तो ऐसा नहीं हो सकता है, तो आप प्रैक्टिकली उनको हेल्प कर सकते हैं। जरूर, मैं अगर मेरे लिए अगर ये चीज आप लोगों के लिए अगर मैं इतना कर सकूँ तो मैं जरूर करना चाहूँगी। जरूर मैं जरूर कर सकती हूँ, पर मैं आप लोगों को एक चीज यहाँ पे और बताना चाहूँगी कि जैसे कुछ दर्द होते हैं जो थोड़े होते हैं, तो थोड़े दर्द को आप सोचते हो कि मैं मसाज करूँगा तो ठीक हो जाएगा, पर नहीं होता। मसाज सब चीज़ों का इलाज नहीं है। दर्द में मसाज करने से मैंने मेरे पेशेंटों को बिगड़ते देखा है, इसीलिए मैं आप लोगों को सजेस्ट करूँगी कि पहले एक्सरसाइज करके देखो। एक्सरसाइज से अगर आपको आराम मिलता है, सारी एक्सरसाइजेस चाहिए, मैं आऊँगी हर हफ्ते, हर 2 हफ्ते में या महीने में 2-3 बार 4 बार, जितनी बार आप लोगों को चाहिए, आप लोगों को मिलूंगी, आप लोगों को सिखाऊंगी कि एक्सरसाइज करनी क्या क्या है, क्योंकि यही नहीं पता होता कि करना क्या है। आप लोग ये सोचते कि लोग बता के तो चले गए, पर आगे क्या करें, तो उसमें आपको मैं एक्सरसाइज सिखाऊंगी, आप लोगों को जैसा चाहिए, जो जानना है वो जान सकते। पर अगर एक्सरसाइज के बाद भी ठीक नहीं होता है तो उसका पहला इलाज होगा फिजियोथेरेपी की इलेक्ट्रोथेरेपी, एक्यूपंक्चर थेरेपी, कपिंग थेरेपिस्ट, मैं इन सब की स्पेशलिस्ट हूँ और मैंने ये सब उसे चमत्कार किया है। मैंने 5 दिन में मेरे पेशेंट लोग को जो घुटने में दर्द लेकर आते हैं या कमर में दर्द लेकर आते हैं, जो चल नहीं पाते, दिन रात पट्टा बांध के चलते हैं, आप लोग बेल्ट लगाते हो, उल्टा आप अपना गेम खराब करते हो, उसमें और आपकी तकलीफें बढ़ जाती है। तो कोशिश ये कीजिए कि बेल्ट से दूर भागिए, फिजिकल एक्टिविटी को अपनी लाइफ में लीजिए। ठीक है, थैंक यू सो मच। Thank you very much, Dr. Deepika. Thank you very much. We are expecting you to give us some answers. Now over to Major sir. He wants this time. अब मेरी भांजी है, उसको 2.5 साल से पैरालिसिस तो हुआ है, उस पर कोई अभी तक उसका कितनी दवा की है, सब कुछ किया है, अभी तक कुछ इतना इफेक्ट नहीं हुआ है। क्यों, आपको मैं एक बात बताती हूँ, पैरालिसिस कभी भी कोई दवाइयों से ठीक नहीं होता, उसका इलाज सिर्फ मसल लॉस होता है। मसल में वीकनेस होने के कारण आपको पैरालिसिस होता है। तो अगर आप दवाई खाने का सोचो कि किसी को भी पेन होता है, किसी को पैर में दुख रहा है, आप दवाई खाने से कभी ठीक नहीं हो सकते, क्योंकि आप कितनी भी दवाई खाओगे वो आपके मसल में ताकत नहीं लाएगी। मसल में ताकत चाहिए आपको, तो आपको फिजिकल एक्टिविटी करनी पड़ती है। रहेगी बात पैरालिसिस की, आपने बोला 2.5 साल पुराना है, आपको अगर अच्छा फिजियोथेरेपिस्ट मिला होता तो मैं गारंटी लेती हूँ कि अभी तक आपकी जो भांजी है वो चल चुकी होगी। अभी मैं आपको एक बात बताती हूँ, सुनिए, मैंने इतने सारे पैरालिसिस के केस किए हैं, मुझे एक चीज़ पता है, उसमें बहुत सारी टेक्निक्स होती है। सी, आपको पता है कि आपको पैरालिसिस है, आपको पता है आपको एक्सरसाइज करना है, बेसिक एक्सरसाइज तो आपको यूट्यूब सिखा देगी। अगर आप ऐसे देखने जाओ, कई फिजियोथेरेपिस्ट वो बेसिक एक्सरसाइज करते हैं जो यूट्यूब सिखाती है, और हमें वो नहीं चाहिए। हमें कुछ ऐसा चाहिए जो लोगों को भी नहीं पता, जो एक डॉक्टर आपको ऑनलाइन भी नहीं सिखा सकता, वो चीज़ पैरालिसिस के केस में ठीक की जाती है। आज इस वक्त ये मेरे असिस्टेंट है, इनको पता है, आज मैं 6 साल पुराना पैरालिसिस का केस कर रही हूँ, और अगर इसके बाद मुझे मौका मिला आप लोग से मिलने के, मैं उनका वीडियो शेयर करूँगी। 6 साल पुराना केस जिसको लोग हाथ लगाने से डरते हैं, आज मैंने उसको 15 दिन में चलना फिर से सिखाया है। तो ये जरूरी नहीं है कि किसी चीज की वक्त निकल जाए और आप बोलते हो कि ये अब नहीं हो सकता। वो पैरालिसिस का पेशेंट 6 सालों में उसने 8 फिजियोथेरेपिस्ट को बदला होगा, पर उसकी किस्मत की मैंने उसे एक दिन रोड पर चलते चलते मुलाकात की, उसने मुझसे बात की, मैंने उससे बताया कि एक बार आप करके देखो,
आपको एक बार पहले ट्राई करना पड़ता है। कोई भी फिजियोथेरेपिस्ट जिस पे आपको भरोसा, उसकी बातों पे आपको भरोसा। तो अभी क्या करना है उनको? अभी क्या करेंगे? देखो, मैं ऐसे कुछ स्टेटमेंट नहीं दे सकती। क्यों? क्योंकि मैं नहीं जानती कि आपकी फिजियोथेरेपी कैसे चालू है, क्या चालू है। मैं आपके लिए इतना कर सकती हूँ कि एक बार आपकी भांजी को मैं सामने से देख सकती हूँ। अगर वो केस ऐसा रहेगा, उसकी एक्सरसाइज भी देख सकती हूँ अगर आपके पास है, जितनी भी वो कराते हैं फिजियोथेरेपिस्ट। मैं आपको गाइड भी कर सकती हूँ। अगर आपको गाइडेंस चाहिए या आपको थेरेपी चाहिए तो आपकी थेरेपी में स्टार्ट भी कर सकती हूँ। वो आपके ऊपर होता है। पर एक मुलाकात, जब तक मैं पेशेंट को देखती नहीं, मैं तब तक आप लोगों को नहीं बता सकती कि प्रॉब्लम क्या है। क्योंकि मैं पहले पेशेंट को देखती हूँ, पहले समझती हूँ, पहले जानती हूँ कि तकलीफ क्या है, फिर ही मैं कुछ बता सकती हूँ। क्योंकि अगर आप मुझसे ऐसे पूछोगे कि घुटने में तकलीफ है, मैं क्या करूँ, मैं नहीं बता सकती। क्योंकि मुझे पहले देखना तो पड़ेगा कि घुटने में ही तकलीफ है कि किसी और कारण से कोई और तकलीफ है। नहीं, सुनिए एवरीवन। रितिका जी जिन्होंने अभी, मेरी हिंदी बहुत ही खराब है, प्लीज एक्सक्यूज मी फॉर दैट। पण तुम्ही मराठीमध्ये बोलू शकतात, मला मराठी येते। हां, मग काही प्रॉब्लेम नाही, इंग्लिश मराठी दोन्ही पण चांगलं येतं। पण हिंदी तुमचा मॅडम त्यांच्याकडे काय प्रश्न आहे त्यांना आधी विचारून घ्या। त्यांना प्रश्न विचारू दे। आणि आपण सर्वांसाठी मेजर साहेब बोलणार आहे या मॅडमशी, तो प्रश्न झाल्यानंतर। त्यामुळे आपण काही त्याच्यासाठी ठोस कार्यक्रम करू शकतो का? किंवा मैडम आप बोल रहे हैं कि फिजियोथेरेपी से ठीक होता है, लेकिन हमारे पॉकेट में कभी कभी फिजियोथेरेपी। मैडम त्यांना प्रश्न विचारून द्या। ओवर टू यू रीटा। हाँ जी, मुझे ये पूछना है, जब हम ऊपर देखते हैं तो जब ऐसा लगता है जैसे चक्कर आ रहे हैं, वर्टिगो हो आपने सबसे बेस्ट सवाल किया है, बहुत अच्छा सवाल किया आपने। क्योंकि ये सवाल का जवाब शायद मैं इतना बात करते करते भूल चुकी थी। क्योंकि कई बार ऐसा होता है कि आपकी गर्दन के कारण आपको चक्कर आने के कारण होते हैं। आपके कान के पीछे ऐसे क्रिस्टल्स होते हैं जिनके हिलने के कारण आप लोगों को चक्कर आता है। वो चक्कर किस प्रकार में हो सकता है? आपको खड़े खड़े कभी कभी ऐसा लगेगा कि आप पीछे की तरफ गिर जाओ। आप जब कहीं देखोगे तो आपको ऐसा लगेगा आप लेफ्ट साइड से गिर रहे। आप बेड पे लेटे हो तो लेटते वक्त आपको ऐसा लगेगा आपका पीछे कोई सर खींच रहा है। आप टर्न करते हो तब आपको लगता है आपका इसके लिए भी एक टेक्निक फिजियोथेरेपी में बनी है और मैंने ऐसे केसेस किए हैं। उसकी टेक्निक हम एक सेशन में ही पेशेंट को रिलीफ देते हैं और ये मेरी 100% गारंटी है। यहाँ पे मैं 99% बात भी नहीं करती क्योंकि मैंने ऐसे केसेस बहुत सारे कर चुकी हूँ और मैं इस चीज़ में गारंटी देती हूँ कि जब भी किसी को ऐसा कोई केस होता है, आप एक पेशेंट मेरे सामने खड़ा कीजिए, मैं उसको तुरंत रिलीफ आपके सामने देके दिखा सकती हूँ। उसमें मुझे सिर्फ 5 मिनट लगते हैं। और रह गई बात इनकी, जिन्होंने मुझे बोला कि जेब में इतने पैसे नहीं रहते, फिजियोथेरेपी करने के लिए आप 50 रुपये से चालू होती है, बहुत सारी ऐसी जगह है। पर मैं एक चीज़ बताती हूँ, हमारी जो वैल्यू है, अगर आप देखने जाओगे, आप एक ऑर्थोपेडिक को मिलने जाते हो तो आप 2 से 3 हज़ार 4 हज़ार एक बार मिलने का देते हो, जिसमें वो सिर्फ 5 मिनट आपसे बात करेगा, 2 मिनट बात करेगा। पर हकीकत क्या है, वो क्या देगा? आपको सिर्फ दवाई देके छोड़ देगा। पर जब आप एक फिजियोथेरेपिस्ट के पास जाते हो तो आपको वो आधे घंटे से लेके 1 घंटा, कभी 1.5 घंटा, आपके जब तक ठीक ना होते हो तब तक आपको टाइम वो बार बार देता रहता है, हर रोज देता रहता है। और मेरे यहाँ की फिजियोथेरेपी जो चालू होती है वो तो सिर्फ 200 से चालू होती है। बात 100 की और 200 की नहीं है, बात ये है कि आपकी जिंदगी भर की दवाई मैं बचा सकती हूँ 5 दिन के अंदर। 5 दिन में जो दवाई के पैसे बचा रहे, क्या आप लोग वो 200 रुपये भी नहीं लगा सकते अपनी थेरेपी के लिए, जिससे आप जिंदगी भर ठीक हो जाओ? आपके लाखों रुपए, जिसमें ऑपरेशन में, जब आपके ऑपरेशन लगते हैं तो आपको लाखों रुपए एक साथ देने पड़ते हैं, तब आपके पास पैसे आते कि नहीं आते? नहीं, मैंने आपसे ये नहीं कहा, मैंने ये कहा कि हम सब मिलके कुछ सोचेंगे नहीं, और आपसे काम करेंगे, बोलेंगे वो काम तो जैसे मेरा है। हमारे सुवर्ण मैडम को बोला, तो आपको भी कुछ घाटा नहीं होना चाहिए और हम लोग को भी नहीं मेरा होगा। मेजर साहब बात करेंगे इसके लिए। आप हमें अपना कॉन्टैक्ट नंबर दे सकेंगे? हाँ जरूर जरूर, मैं आप लोग को पूरा डिटेल बता सकती इसके हूँ। हिसाब से हम बात करेंगे आपसे, कब मिलना है, कैसे मिलना है और क्या क्या करेंगे। मेरी जो क्लिनिक है, मेरी क्लिनिक है अंधेरी ईस्ट में, स्टेशन सबवे के पास में। पर ऐसा है कि देखिए, जरूरी नहीं है कि आप वहाँ पर आओ, आपके घर पे मैं भी आ सकती हूँ, फिजियोथेरेपिस्ट कहीं पर भी आ सकते हैं। जहाँ आप बुलाओगे हम वहाँ आ जाए और हम वहीं पे वो काम कर सकते हैं जो हम क्लिनिक में कर सकते हैं। बात उसकी नहीं है, बात ये है कि आपको तकलीफ क्या है। अगर वो तकलीफ हमसे हल होती है तो हम बोलते हैं कि हम कर सकते हैं। अगर मुझे लगेगा कि नहीं, मुझसे नहीं ठीक होगा, मैं आपको बता दूंगी पहले कि नहीं होगा, क्योंकि ना मैं आपका वक्त बर्बाद कर सकती हूँ, ना मैं मेरा वक्त
बता सकूं, क्योंकि मुझे और आप जैसे कितने लोगों को ठीक करना है। अगर मुझे सबको ठीक करना है तो मैं किसी का भी वक्त ना बर्बाद कर सकती, ना मैं खुद का कर पाऊंगी। और शुक्रिया, थैंक यू वेरी मच। मैं मेजर साहब को विनती करती हूँ कि मॅडमचे जे नंबर आहे ना, आपल्याला जे क्युरॉनची सॅम्पल पितांबरीतर्फे भेटणार आहे ना, त्यामध्ये मॅडमची व्हिजिटिंग कार्ड आणि एक लिफलेट आहे ज्यामध्ये सर्व इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला भेटणार. देवेकर गुरुजी मॅडमला धन्यवाद डॉक्टर रितिका मैडम, आपने बहुत सारी चीज़ें बता दी। मैं आपको देख रहा था और मुझे अफसोस हो रहा था कि हम यहाँ पर सभी लोग 60+ है। आपको देख को मुझे पता चला आप तो 60 हो नहीं सकते, नहीं तो मैं आपको यहीं पर ही मेंबर करवा देता है अभी के अभी। तो एनीवे, बट ये जो हमने आपको हमारा मोमेंटो दिया है, मैं सोचता हूँ उससे हम एक आपकी तरफ से एक नाता बनाना चाहता हूँ मैं। और इस बहाने जैसे आपने कहा कि यू आर अवेलेबल, और हमारे यहाँ बहुत सारे लोग ऐसे हैं कि जिनको कुछ ना कुछ ऐसी पीड़ा है, वो बताएंगे नहीं अभी मेरे सामने और आपके सामने, लेकिन असलियत में है, अकेले में बताएंगे। तो मेरा जस्ट ट्राइंग टू पुट अप अ प्रपोजल रादर। आप अंधेरी ईस्ट में रहती है, हम लोग अंधेरी वेस्ट में हो, आने जाने में मेट्रो से आओगे तो 15 मिनट में पहुंच जाओगे। मैं सोचता हूँ कि मैं यहाँ पर हमारे यहाँ ऑफिस है, आई विल मेक द अरेंजमेंट फॉर द बेड एंड एवरीथिंग। सेशन लेने के लिए आपसे विनंती एंड प्रपोजल है, यू टेल मी योर डे एंड द टाइम, वी विल पब्लिश इट विद आवर मेंबर्स। और उस दिन में उस वक्त में जिनको जो पीड़ा है उसके लिए फॉर द ट्रीटमेंट दे कैन कम ओवर हियर एट योर टाइम, एट योर स्पेसिफाइड टाइम रादर, एंड वट एवर मे बी हाफ एन आवर 1 hour दैट यू कैन स्पेयर फॉर अस। वी विल बी ग्रेटफुल टू यू ऑन बिहाफ ऑफ आवर एसोसिएशन। तो थैंक यू डॉक्टर। एंड इस बहाने में आपका नंबर तो ले लूँगा और आपको थोड़ी सी तकलीफ दे दूँगा। हाँ, धन्यवाद डॉक्टर साहब। एंड अभी हमारा और एक सेशन था, वो था देहदान ऑर्गन डोनेशन। अनफॉर्चुनेटली हमारे पास जो स्पीकर आने वाले थे वो किसी काम की वजह से पुरुषोत्तम पवार करके वो कहीं ट्रैफिक में अटक गए हैं, तो आ नहीं पा रहे, ऐसा उनका मुझे मैसेज आ गया, फोन पर बात हो गई। सो आई विल पे apology to you all of you that we could not fulfill the commitment about the Dedan organ donation, and इसी बहाने हम लोग और आगे का प्रोग्राम कुछ भी नहीं रहेगा, एक्सेप्ट जाने के वक्त में आपको पीताम्बरी की तरफ से कुछ एक क्या बोलेगा मैं रिमेम्बरेंस गिफ्ट दे रहे हैं उनको, आप सभी को ले, और आप इसका यूज़ करते वक्त आप पीताम्बरी को याद कीजिए। और ये तो सम प्रोडक्ट्स आर बीन डिस्प्लेड एट द काउंटर, उनके रिप्रेजेंटेटिव भी है यहाँ पर, वो आपको उस प्रोडक्ट के बारे में भी बताएंगे और उसका जो भी कॉस्ट होगा यू ऑल कैन परचेस इट। एक सैंपल कुछ दे रहे हैं, दैट इज़ अ फ्री, अदर्स आर अवेलेबल एट अगेन द कैश पेमेंट। तो वी विल वाइंड अप ओवर हियर।
थैंक यू वेरी। वो बहुत ही डिस्काउंट रेट पे है, जैसे मैंने बताया था कि 220 का आज हम ओनली 160 में दे रहे हैं ऑफर ऑफ द डे, ऐसा इसके आज के लिए स्पेशली है सर। और जो सैंपल है वो प्यूरॉन 5 ml के 2 पाउचेस है और कट केयर बटी के 4 पिल्स के 2 पाउचेस है वो है। और उसमें उसी किट में रितिका उपाध्याय मैडम का विजिटिंग कार्ड और लिफलेट अवेलेबल है, तो आप उनसे कॉन्टैक्ट कर सकती है। थैंक यू, धन्यवाद। एंड प्रोग्राम कंप्लीट संपूर्ण झाला आहे। त्याआधी सर्व मेंबर मिळतील। त्याआधी नेहमीप्रमाणे मी संधी सोडत नाही आणि आपल्या संस्थेबद्दलची माहिती देण्याचा मी पुन्हा एकदा ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन मैं उच्चार करतो है। हमारी संस्था अभी कंप्लीट कर रही है 11 साल। 11 साल में हमने एक छोटा सा जो पेड़ लगाया था उसका वटवृक्ष हो गया है, ऐसा मैं मानता हूँ। 212 एज ऑन टुडे हमारे मेंबर बन चुके हैं। मेंबर्स के लिए हम लोग कोशिश करते हैं कि वैरायटीज़ ऑफ द प्रोग्राम हम लोग यहाँ पर पेश करें। जैसे कि आज का जो टॉपिक था वो कुछ अलग ही था, एंड इसी बहाने हम लोग जो मंथली प्रोग्राम जैसे रहते हैं मंथ वाइज, जैसे कि लास्ट मंथ में हमारा मार्च महीने में हम लोग ने इंटरनेशनल वुमेन डे सेलिब्रेट किया था। अप्रैल महीने में अभी बहाने हमने एक दूसरा अलग से टॉपिक लिया हो, और नेक्स्ट महीने में भी हम लोग सोच रहे क्या लेना है। लेकिन मेरी आपसे रिक्वेस्ट है, हम लोग टॉपिक या सब्जेक्ट लेने के बजाय आप लोग हमें बताओ, आप लोग हमें सूचना करो, आप लोग मुझे सजेस्ट करो कि ये होना चाहिए, ये ऐसा लेना चाहिए, ये टॉपिक ले लो। हम लोग ज़रूर इसका ऊपर अमल करेंगे एंड जो पॉसिबल है उसके लिए इम्प्लीमेंटेशन भी हो जाएगा। हमारी संस्था की तरफ से जैसे मैंने बताया कि 212 हमारे सभासद मेंबर बन चुके हैं। इन लोगों के लिए हमने बहुत सारे मेंबर की हस्बैंड बोलो या वाइफ बोलो परेशान करते हैं एक दूसरे को, तो हमने उनके लिए सॉल्यूशन दिया है कि हमारे यहाँ आके कराओके की प्रैक्टिस कर सकते हैं, कैरम खेल सकते हैं, रीडिंग लाइब्रेरी रखे हुए हैं, वहाँ पर आप अपनी बीवी या हस्बैंड से थोड़ा टाइम के लिए परेशानी दूर कर सकते हो। तो मेरी रिक्वेस्ट है कि आप उसका उपयोग करो, लाभ लो एंड मैक्सिमम यूटिलाइजेशन करो। Very shortly we are going to start a counselation center over here. हमारे एक मित्र है, वेरी रिनॉन्ड पर्सनालिटी, वो खुद उन्होंने मुझे खुद बताया कि ऐसे कुछ उनको एक कल्पना की और इम्प्लीमेंटेशन के लिए जगह की कमी थी, तो जगह की प्रॉब्लम मैंने सॉल्व कर दी है। अभी इट इज़ ऑन द प्रिलिमिनरी स्टेज, काउंसलिंग हर चीज़ का होगा प्रॉपरली। क्वालिफाइड पीपल आर गोइंग टू कम एंड दे आर गोइंग टू गिव अ काउंसलेशन। ऐसा नहीं कि कोई भी आके कुछ बताएंगे। एवरीबडी विल बी मिनिमम पोस्ट ग्रेजुएटेड एंड विथ द सर्टिफिकेशन काउंसलिंग, एंड देयर इज एक संस्था है उनकी तरफ से ये हम लोग काम करने वाले हैं वेरी शॉर्टली। उसमें और भी एक एडिशन होने वाला है, वो मैं आपको डॉक्टर रितिका का भी जोड़ने वाला हूँ। मैं अभी आज ज़्यादा नहीं बात कर रहा हूँ क्योंकि मेरी उनकी कोई ज़्यादा पहचान नहीं है, लेकिन ज़रूर मैं पहचान बढ़ा दूँगा। और उनके तरफ से यहाँ पर भी एक कोई तो हमारी एक सर्विस जो विच इज़ द बेसिक रिक्वायरमेंट एंड बहुत ज़रूरी चीज़ है फिजियोथेरापी की, वो हम यहाँ पर चालू करने का मेरा बहुत सालों से एक आई कैन से इट वॉज अ ड्रीम। आई थिंक विथ योर प्रेजेंट विथ योर टॉक इट इज़ गोइंग टू बी फुलफिल वेरी शॉर्टली। सो धन्यवाद। एंड समाप्त करने के पहले एज यूजुअल वी रिक्वेस्ट टू स्टैंड अप फॉर द राष्ट्रगीत।